ओके. सो बेसिकली आजचा जो टॉपिक आहे हा आजचा व्हेरी हॉट टॉपिक आहे, युनिक टॉपिक आहे, हटके टॉपिक आहे. तो टॉपिकचं नाव आहे ऑप्शन चेन अनालिसिस. बऱ्याच लोकांना जर का तुम्ही बघाल तर बऱ्याच लोकांना अजूनही ऑप्शन चेन विषयी एक गैरसमज आहे, गोड गैरसमज आहे, समज आहे. लोकांना असं वाटतं की ऑप्शन चेन ह्याचा अर्थ आम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायचं का? लोकांना वाटतं आम्ही ऑप्शन चेन म्हणजे ऑप्शन फ्युचर ट्रेडिंग करायचं का? सगळ्यात पहिली गोष्ट, आजचा जो आपला टॉपिक आहे ह्याचं आहे, आपल्या टॉपिकचं नाव ऑप्शन चेन अनालिसिस आहे. आपल्या टॉपिकचं नाव ऑप्शन ट्रेडिंग किंवा फ्युचर ट्रेडिंग नाहीये. ह्या टॉपिकच्या अंतर्गत तुम्ही काय करू शकता? तर ह्या टॉपिकच्या अंतर्गत तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता इंडेक्समध्ये, फ्युचर ट्रेडिंग करू शकता इंडेक्समध्ये, स्टॉक मध्ये तुम्ही ऑप्शन आणि फ्युचर ट्रेडिंग करू शकता. प्लस काही लोकांना मी स्वतः ऑलरेडी स्टुडंटना शिकवतोय, तर बऱ्याच स्टुडंट माझ्याकडे ऍडमिशन घेताना सांगतात, सर मला ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट नाही, सर मला इक्विटी इन्व्हेस्टमेंट करायचे. सो यू कॅन इन्व्हेस्ट इन इक्विटी ऑल्सो बेस्ड ऑन दी ऑप्शन चेन. ओके. आणि तिसरं म्हणजे तुम्ही कमॉडिटी मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन सुद्धा करू शकता. सो इट इज कॉल्ड ऍज अ ऑप्शन चेन अनालिसिस, F&O अँड इक्विटी इन्व्हेस्टमेंट. ओके. सो आजच्या सेशनला आपण स्टार्ट करू. काल आपण दोन टॉपिक तुमच्या समोर मांडलेले होते की दोन टॉपिक मध्ये मेन महत्वाच्या गोष्टी होत्या आपल्या केळकर फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये, की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेक द मनी, जो आमचा ब्रीदवाक्य स्लोगन आपण म्हणू शकतो त्याला, मेक द मनी कीप द मनी. सो मेक द मनी म्हणजे आपल्याला पैसे बनवायचे पण, आणि ते बनवलेले पैसे आपल्याला कीप पण ठेवायचे. आणि कीप ठेवलेले म्हणजे इन्व्हेस्ट केलेल्या पैशातनं सुद्धा आपल्याला पैसे बनवता येतात. हे एक छोटासा टॉपिक मी आज ऑप्शन चेन थ्रू कव्हर करणार आहे. जास्त मी वेळ घेणार नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा आपला संवाद आहे. ओके. हा आपला संवाद आहे, याचा अर्थ मी वन साइडेड बोलणार नाहीये. मी एखाद्याला प्रश्न विचारले, चुकीची असू देत, चुकीची उत्तरं द्या. आज तुम्ही माझ्याकडे शिकायला काय येत आहे? कारण आज तुम्ही वर्कशॉप अटेंड का करताय? कारण तुम्हाला माहिती नाहीये म्हणून अटेंड करताय. सो मी एक्सपेक्टेशन ठेवणारच नाही की सगळं तुम्हाला परफेक्ट माहिती असेल. त्यामुळे जे तुम्हाला वाटतं मी क्वेश्चन विचारलं त्याची बिनधास्त उत्तरं द्यायची. ओके. सो आजचं सेशन आपण चालू करूया. सो सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, होप सो आज सगळे मार्केटची माणसं आहेत. काल मी एक शब्द वापरलेला, मार्केटची माणसं. बरीच आपल्याकडे मार्केटची माणसं आहेत जे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये करतात. आज त्यांचा सॅटर्डे आणि संडेचा दिवस थोडा कंटाळवाणा गेला असेल, आय नो, पण त्यांनी एन्जॉय केला असेल त्यांचा वीकेंड. ओके. होप सो. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, काल आपण एक उदाहरण घेतलेलं. हे प्लेजिंग म्हणजे नक्की काय असतं आणि हे प्लेजिंग डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये नक्की वर्क कसं केलं जातं. मला माहिती आहे खूप लोकांना माहिती नाहीये की डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे असतं काय. हे आपण पुढे शिकणार आहोत. पण हे प्लेजिंग म्हणजे असतं काय? मी माझ्याकडचं एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो की जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल. माझ्याकडे ए नावाचा इन्व्हेस्टर आहे. माझ्याकडे ए नावाचा इन्व्हेस्टर आहे. त्यांनी 10 लाख रुपये, मी आता तुम्हाला कळेल मी काल म्युच्युअल फंडचं सेशन का घेतलेलं. 10 लाख रुपये त्यांनी काय केले, त्याने माझ्याकडे म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले. ओके. आणि तो मला येऊन सांगायला लागला, पुरुषोत्तम सर, अहो सर मी उगाच चूक केली सर, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करून 10 लाख माझे सगळे पैसे अडकले हो. मला स्टॉक विकत घेता येत नाहीये त्या पैशांमधनं. मला F&O मध्ये ट्रेडिंग करता येत नाहीये. मी प्रत्येक माणसाला सांगतो, काळजी करू नका. तुम्ही जर का म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर तुम्हाला 10 लाख रुपये तुम्हाला प्लेज केले जातात. म्हणजे प्लेज म्हणजे सिंपल मराठी भाषेत सांगायचं झालं तर कर्ज तुम्हाला मिळतं त्याच्या अगेन्स्ट. कर्ज म्हणजे पैशांच्या बाबतीत नसतं ते, तुम्हाला त्यामध्ये तुम्ही फक्त स्टॉक्स आणि ट्रेडिंग फक्त करू शकता. ओके. सो अप्रॉक्सिमेट 10%वरती 10 लाखावरती तुम्हाला म्युच्युअल फंड ऑन अँड एव्हरेज किती देतं, तर 12% देतं. कंपाऊंडिंग जर का तुम्ही बघितलं तर, हिस्ट्री बघितली तर 12% म्युच्युअल फंड तुम्हाला नक्कीच तुम्हाला कमवून देतं, इन्कम देतं, 12% रिटर्न. पण बऱ्याच लोकांना आपण असं म्हणतो की खुमखुमी असते की मार्केटमध्ये ट्रेड करायची. बऱ्याच लोकांना खुमखुमी असते की मार्केटमध्ये स्टॉक विकत घ्यायची, F&O मध्ये ट्रेड करायची, पण त्यांच्याकडे पैसे नसतात कारण ऑलरेडी ते म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करून बसलेले असतात. सो मी काल एक छोटीशी कन्सेप्ट तुमच्या समोर मांडलेली. मला 2-3 लोकांचे नंतर फोन आले. आज पण मला सकाळी 1-2 जणांचे फोन आलेले, दुपारी आले. सर प्लेजिंग म्हणजे काय सांगा. म्हणून ही मी पीपीटी आज दुपारी बसून ऍड केली पटकन. सो प्लेजिंग म्हणजे काय, तर हे एक प्रकारे आपण कर्ज घेतो आणि ह्याचा उपयोग काय असतो हे आपण पुढे तुम्हाला सांगणार आहोत. आणि हे कर्ज चांगल्या पद्धतीने का लोक घेतात मार्केटमध्ये हे मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला एक सांगितलं की ए नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने माझ्याकडे 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले म्युच्युअल फंड्स मध्ये आणि तो माझ्याकडे रडत आला नंतर.
सर मला ना 10 लाख रुपये मला इन्व्हेस्टमेंट मोडायचे म्युच्युअल फंडची. मी म्हणजे का सर मला ना स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. मग मी त्यांना असं सजेस्ट करेन की म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. बरोबर. मग तुमचे जे म्युच्युअल फंडचे पैसे आहेत त्या पैशांवरती तुम्ही प्लेजिंग करा. प्लेजिंग म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही काय करू शकता, तर म्युच्युअल फंडद्वारे तुम्ही प्लेज करू शकता तुमची युनिट्स, म्युच्युअल फंडची युनिट्स जी आहे ती प्लेज करू शकता. मग त्यांनी मला विचारलं सर 10 लाख रुपयावरती मला किती रुपये मिळतील. आता ते ऍक्च्युली ब्रोकरवरती डिपेंड असतं की किती रुपये मिळतात, पण जवळजवळ एक तुम्हाला एक साधारणतः 60 to 80% वरती तुम्हाला प्लेजिंगचा आता रेट ब्रोकर वाईज डिफर असतो, पण 60 to 80 मिळतो. म्हणजे असं धरून चाला 70% त्यांना मिळाले. म्हणजे 10 लाखावरती ब्रोकर त्यांना 7 लाख रुपये देतो फॉर दी इक्विटी इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग. ओके. 10 लाखावरती 7 लाख रुपये तो देतो. आता ह्या 7 लाख रुपयाचं ए ही व्यक्ती काय करते, तर ह्या 7 लाख रुपयाचं ए ही व्यक्ती काय करते, ए ही व्यक्ती जाते ऑप्शन चेन अनालिसिस करते आणि तिथे तिला असं कळतं की जर का माझे म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंट वरती मला जर का ऍडिशनल अजून रिटर्न्स हवे असतील तर ती ऑप्शन चेन अनालिसिस करते, ऑप्शन चेन शिकते आणि ऑप्शन चेनच्या बेसिसवरती ती काय करते, तर ती टाटा मोटर्स या कंपनीचे स्टॉक विकत घेते. डिलिव्हरी बोलतोय मी, F&O बोलत नाहीये. ओके. आपल्या याच्यात बरेच लोक आहेत की जे डिलिव्हरी घेण्यामध्ये इच्छुक असतात, तर ती टाटा मोटर्सचे स्टॉक घेते. ओके. हा सिनारिओ तुम्हाला कळलाय. म्हणजे प्लेजिंग म्हणजे काय, 10 लाखावरती आपण 60 to 80% आपण कर्ज घेतो. मराठी भाषेत, सिंपल मराठी भाषा आपली. 7 लाख रुपये तुम्हाला मिळाले. ती काय करते, ऑप्शन चेन चेक करते आणि ऑप्शन चेन वरती तिला कळतं की टाटा मोटर्सचा स्टॉक बाय करायचा. एक्झाम्पल, मी कोणती टिप देत नाहीये. ओके. हे जस्ट एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतोय. टाटा मोटर्सचा स्टॉक ती बाय करते. आतापर्यंत कोणाला डाऊट आहे, बिंदास बोला, मला डाऊट आहे असं म्हणून सांगा, बिंदास. इझी आहे, इझी लँग्वेज मध्ये मी तुम्हाला शिकवतोय प्लेजिंग म्हणजे काय. हे प्लेस केलेल्या रकमेवरती काही व्याज वगैरे लागतं का? व्याज ऍक्च्युली बेसिकली कसं असतं, ते डिपेंड्स ऑन युअर ब्रोकर. त्याच्यावरती डिपेंड असतं की ब्रोकर किती घेतो. आता मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे माझ्या ओळखीमध्ये म्हणजे मी डेफिनेटली सांगत नाही, तुम्ही तुमच्या ब्रोकरना कॉन्टॅक्ट करा. सो बेसिकली व्याज कसं असतं, तर जर का तुम्ही टाटा मोटर्सची डिलिव्हरी घेताय तर तुम्हाला 30 रुपये पर शेअर ब्रोकरेज भरायला लागतं. सॉरी, तुम्हाला ऍज अ इंटरेस्ट पे करायला लागतो वन टाइमचा ऍज ऑन डिलिव्हरी. ओके. सो एकदा तुम्ही ब्रोकरशी कॉन्टॅक्ट करा. हे काय एवढं मेजर नसतं ब्रोकरेज त्याच्यामध्ये किंवा ऍज अ मेजर व्याज नसतं. ते जस्ट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाढावी, ब्रोकरेज आम्हाला मिळावं म्हणून ह्या गोष्टी प्लेजिंग करून तुम्हाला ब्रोकर देतात. हा मेन उद्देश आहे. हो हो सो आतापर्यंत लक्षात आलं मी काय बोललो. चला आता एक सिंपल छोटीशी कन्सेप्ट घेतो. प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय की ए काय करतो, टाटा मोटर्स या कंपनीचा काय करतो, 7 लाख रुपयाचे स्टॉक काय करतो, ए टाटा मोटर्स कंपनीचं 7 लाख रुपयाचे स्टॉक बाय करतो. का बाय करतो, कारण तो म्हणतो की सर मला 12% नाही पुरत, मला जास्त हवेत रिटर्न आणि मला स्टॉक अजून चांगले रिटर्न देईल म्युच्युअल फंड सोबत. म्युच्युअल फंड देतच, पण स्टॉक अजून मला चांगलं देईल कारण मी ऑप्शन चेन अनालिस्ट आहे. ओके. त्यामुळे तो काय करेल, टाटा मोटर्सचे स्टॉक विकत घेईल आणि जिथे त्याला 12% मिळत आहेत तो तिथे 18% वाढवण्याचा प्रयत्न करीन स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करून. ओके. ही झाली सगळ्यात पहिली गोष्ट. आता हा सिनारिओ कोणीही विसरू नका. हा सिनारिओ कोणीही विसरू नका. ए या व्यक्तीकडे आता टाटा मोटर्स या कंपनीचे शेअर आहेत किती, 7 लाखाचे. ओके. आता आपण एक छोटीशी कन्सेप्ट घेऊ. आता हे प्लेजिंग प्लेजिंग म्हणजे काय, तर आपण 10 लाखावरती 70% मी कर्ज घेतलं, ह्याचा अर्थ मला 7 लाख रुपये मिळाले ब्रोकरकडनं. सो मी काय केलं, ते प्लेज केले इन द सेन्स मी पैसे घेतले आणि ते 7 लाख रुपये टाटा मोटर्सच्या स्टॉकमध्ये गुंतवले. चला आता मी इथे नाव लिहितो टाटा मोटर्स. आता सेकंड कन्सेप्ट येते आपली की हे डेरिव्हेटिव्ह मध्ये काम कसं केलं जातं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी इन्व्हेस्ट किती केलेत, 7 लाख रुपये. बघा त्यांनी पहिले काय केलं, त्यांनी कीप द मनी केला. कीप द मनी वरनं मेक द मनी करण्यासाठी त्याने प्लेज केले म्युच्युअल फंडची युनिट. त्या प्लेज केलेल्या रकमेतनं मेक द मनीची त्याची जर्नी चालू झाली टाटा मोटर्सच्या स्टॉक पासून, 7 लाखापासून. आता तुम्ही मला सांगा, 7 लाखाचे त्याने टाटा मोटर्सचे शेअर त्याने बाय केले.
सगळे मार्केटमधले इथे माणसं आहेत, मला माहिती आहे. स्वरूप आहे, माझे वडील आहेत स्वतः, प्रभाकर सर आहेत. ही मोस्ट ऑफ दी सगळी लोक आहेत, ही मार्केटमधली माणसं आहेत. तर मला एक मार्केटच्या माणसांनो, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, टाटा मोटर्सचे मी जर का 7 लाख, या व्यक्तीने 7 लाख रुपयाचे जर का त्याने घेतले असतील टाटा मोटर्स, तर कायम टाटा मोटर्स वरतीच जाईल का हो शेअर, का खाली पण जाऊ शकतो? खाली पण जाऊ शकतो. खाली पण. ऍक्च्युली ऑप्शन चेन वरती हे शक्य नाहीये, ते आज दाखवणार आहे तुम्हाला. ओके, पण एक सेफर साईड, एक सेफ्टी आपण म्हणतो ना, एक आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, आता नेमकी ती म्हण आठवत नाही, पण प्रत्येक गोष्ट करावी पण काळजीपूर्वक करावी. प्रत्येक गोष्टीमध्ये सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. म्हणून ही व्यक्ती काय करते, जर का टाटा मोटर्स जर का आज 100 रुपयाचा शेअर आहे आणि तो 100 रुपयाचा शेअर जर का पडला आणि तो 90 रुपये आला, तर ती व्यक्ती काय करते, हे जे टाटा मोटर्सचे 7 लाख रुपयाचे शेअर केलेत ह्याच्यावरती ती रिप्लेज करते आणि त्याच्यामध्ये ती अजून एक प्लेजिंग करते, ज्याला आपण F&O मार्जिन असं म्हणतो. आणि त्याचे ती काय करते, त्याचं ती फ्युचर सेल करून ठेवते. फ्युचर सेल करतात, हे हळूहळू शिकणार आहोत आपण. किंवा ती व्यक्ती मग कॉल राईट करेल. ओके, सो डिपेंड्स ऑन देअर चॉईस अँड त्यांचा मूड काय असेल तो त्या पद्धतीने, मूडच्या पद्धतीने चालेल. म्हणजे हे 7 लाख रुपये जे इक्विटीमध्ये आहे ते रिप्लेज आपण करू शकतो. ओके, ते रिप्लेज आपण ऑफिशियली लिगली करू शकतो. मी स्वतः वकील आहे, त्यामुळे मला माहिती आहे हे रिप्लेज करणं हे लिगल कन्सेप्ट आहे. मग ती रिप्लेज करेल ती व्यक्ती आणि त्याच्यावरती F&O वरती ती पैसे कमवेल. हार्डली F&O मध्ये आय थिंक सो, आय एम नॉट शुअर, कारण ब्रोकर वाईज वेगळे 50 to 70% फक्त देतात तुम्हाला. आता 5-7-35 म्हणजे जवळपास 50% जरी पकडलं तरी 3.5 लाख रुपये तिला रिप्लेस करून मिळतील. ह्याची ती काय करेल, ती फ्युचर सेल करेल. म्हणजे जरी शेअर पडला, जरी स्टॉक पडला, तरी फ्युचर सेल केलेलं असल्यामुळे त्यांचं जे कॅपिटल आहे, जे टाटा मोटर्स मध्ये 7 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, ते त्यांचे सिक्युअर होतात किंवा कॉल राईट करेल. त्यामुळे काय होतं, ह्याला आपण शुद्ध इंग्लिशमध्ये म्हणतो आर्बिट्रेशन मेथड, किंवा काही लोक याला हेजिंग सुद्धा म्हणतात. ओके, हेजिंग मध्ये भरपूर प्रकार आहेत, पण आर्बिट्रेशन म्हणजे काय, तर इकडे मी गोष्ट जर का खरेदी केलं तर तिकडे मी ती गोष्ट विकली, इट इज कॉल्ड ॲज अ आर्बिट्रेशन. ओके, विन विन सिच्युएशन. आर्बिट्रेशन मध्ये कधीही तुम्हाला लॉस होत नाही, एवढं लक्षात घ्या. आलं लक्षात? सो तो काय करतो, F&O वरती फ्युचर सेल करून किंवा कॉल राईट करून किंवा पुट बाय करून तो आपलं काय करतो, तो आपल्या टाटा मोटर्सची जी इन्व्हेस्टमेंट आहे ही तो सिक्युअर करतो, ज्याच्यामुळे त्याचे रिटर्न्स मिळवण्याची क्षमता अजून जास्त पटीने वाढते. ओके, म्हणून ह्या डेरिव्हेटिव्ह मार्केटची निर्मिती केली. गॉट इट माय पॉइंट? डेरिव्हेटिव्ह मार्केटची ऍक्च्युली आता सेबीचे भरपूर रूल आले, त्याच्यावरती मी नक्की एक पोस्ट शेअर करणार आहे आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये, की नक्की हे सेबीचे रूल किती फायद्यासाठी आहेत आपल्या. मी ऍज अ वकील म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय, हे किती फायद्याचे आहेत ट्रेडरसाठी. आतापर्यंत कोणी उठायचं नाही ट्रेडिंग करायचं मार्केटमध्ये. म्हणजे लोक ऑप्शन ट्रेडिंग, बरीच लोक ऑप्शन ट्रेडिंग आतापर्यंत आपल्या ग्रुपमध्ये पण केलेलं असेल, बऱ्याच लोकांनी लॉस केलेला असेल, पण त्यांना एक गोष्ट कळत नसते ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, की डेरिव्हेटिव्हची निर्मिती आधी ऍक्च्युअली ती युएस आणि युकेची, युएस आणि युरोपची कन्सेप्ट आपण अडॉप्ट केली आहे 2008 पासून. सो डेरिव्हेटिव्हची जी निर्मिती आहे ही ऑप्शन चेन सोबतच झाली आहे. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना की हिर रांजा, हिर हिर एकटा काही मजा नाही, हिर सोबत जेव्हा रांजा असते तेव्हा ती जोडगोळी काय होते, तेव्हा ती जोडगोळी एक चांगली हिस्टॉरिकल माइलस्टोन बनवते. बरोबर? त्या पद्धतीने ऑप्शन चेन आणि डेरिव्हेटिव्ह हे एकमेकांशी मिळते जुळते. लोक काय करतात, ऑप्शन चेनच वाचत नाहीत, प्रॉब्लेम तिथे होतो सुरुवात, आणि ट्रेडिंग करतात. मग काय करतात, 5 रुपयाचे ओटीएम खरेदी करतात, 5 रुपयाचं स्वस्तात ट्रेड मिळतोय. कोणतीही गोष्ट स्वस्तातली कधीच चांगली नसते. 5 रुपयाचे ओटीएम खरेदी करतील, 5 रुपयाचे कॉल खरेदी करतील. अरे बाबांनो, पण त्याच्यात टाइम व्हॅल्यू जास्त असते. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, ह्या गोष्टी आपल्याला, म्हणून जो ऑप्शन ट्रेडिंग करतो, जो फ्युचर ट्रेडिंग करतो, जो प्लेज करून आपलं आर्बिट्रेशन करतो, आपलं सिक्युरिटी वाढवतो इन्व्हेस्टमेंटची, त्याला ऑप्शन चेन येणं गरजेचंच आहे फर्स्ट ऑफ ऑल. राईट? चला पुढे जाऊया, पुढे वळूया. मी Q&A सेशन नंतर ठेवणार आहे. टोटल 2 टाइपची मार्केट आहेत, एक म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केट आणि एक म्हणजे स्पॉट मार्केट. अभी आया ऊट पहाड़ के नीचे, अभी आया हम लोग मुद्दे के ऊपर. ठीक आहे,
स्पॉट मार्केट म्हणजे काय? स्पॉट मार्केट म्हणजे चालू मार्केट. मी चालू मार्केट बोलतोय, मी चालू मार्केट बोलत नाही. ओके, स्पॉट मार्केट म्हणजे चालू मार्केट. जास्त वेळ मी घालवणार नाही, खूप लोकांना माहिती असेल ही कन्सेप्ट. लोकांना माहिती ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी मी सांगतोय. स्पॉट मार्केट म्हणजे त्याला आपण दुसरा शब्द आहे कॅश मार्केट. कॅश म्हणजे कॅशचं मार्केट नसतं, ते म्हणायला कॅश मार्केट. ओके, जी जुनी मंडळी आहेत त्यांना खूप लोकांना माहिती असेल आतापर्यंत. कॅश मार्केट. तर स्पॉट मार्केट म्हणजे नक्की काय? तर चालू मार्केट, चालू शेअरचा भाव, चालू निफ्टीचा भाव, चालू निर्देशांकाचा भाव, चालू कमोडिटीचा भाव म्हणजे काय? स्पॉट मार्केट. स्पॉट मार्केटचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? मी पटकन पुढे जातो कारण आपल्याला मेन टॉपिकला कव्हर करायचंय ऑप्शन चेनच्या. स्पॉट मार्केट म्हणजे सिंपल सांगायचा मुद्दा म्हणजे स्पॉट मार्केटचं पहिलं ऍडव्हान्टेज हे असतं की तुम्ही एखादा शेअर विकत घेतला, म्हणजे जर का स्वरूपने रिलायन्स हा शेअर विकत घेतला असं धरून चला, तर स्वरूप तो लाईफ लॉंग होल्ड करू शकतो. त्याला देअर इज नो एनी टाइप ऑफ एक्सपायरी इन दी स्पॉट मार्केट. ओके, त्यानंतर हे झालं त्याचं ऍडव्हान्टेज. स्पॉट मार्केटचं हे बघा, नाण्याला दोन्ही बाजू असतात, चांगलं पण नाण्याच्या दोन्ही बाजू बघायच्या. त्याच्या डिसएडव्हान्टेज हे असतं की तुम्हाला पूर्ण पैसे देऊन तुम्हाला तो शेअर विकत घ्यावा लागतो. ओके, तुम्हाला तो पूर्ण पैसे देऊन तो शेअर विकत घ्यावा लागतो, लगेच पूर्ण पैसे द्यावे लागतात. तुम्हाला प्रीमियम, छोटासा प्रीमियम देऊन तो शेअर विकत नाही मिळत किंवा मार्जिन मनीवरती. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचे निर्देशांक, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, निफ्टी ऑटो, कोणत्याही प्रकारचे इंडेक्स, कोणत्याही प्रकारचे निर्देशांक तुम्ही स्पॉट मार्केटमध्ये खरेदी करू शकत नाही. ह्यात दोन डिसएडव्हान्टेज आणि एक ऍडव्हान्टेज. ठीक आहे, आता स्पॉट मार्केटच्या टाटा मोटर्सच्या एच्या याला सिक्युरिटी म्हणून मिळावी म्हणून डेरिव्हेटिव्ह मार्केटची निर्मिती आहे. हेच लोकांना आधी इंडियामध्ये माहिती नाहीये. ऍक्च्युली डेरिव्हेटिव्ह मार्केटची कन्सेप्ट ही फक्त ट्रेडिंगसाठी नाहीये. आता आपण खूप लोक आहेत की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात. आता फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलांनी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले राजीव वेळकरांनी. 1 लाख रुपये जेव्हा ते म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात तेव्हा फंड मॅनेजर काय करतो? 1 लाखाचे स्पॉट मार्केटमध्ये शेअर विकत घेतो, डिलिव्हरी घेतो, इक्विटी इन्व्हेस्टमेंट करतो. आणि त्या इक्विटी इन्व्हेस्टमेंटला जेव्हा तो सिक्युरिटी म्हणून डेरिव्हेटिव्ह मध्ये फ्युचर सेल करतो, कॉल राईट करतो, पुट बाय करतो, व्हॉट एव्हर XYZ, इट्स डिपेंड्स ऑन देअर चॉईस. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं? लोक म्हणतात की म्युच्युअल फंड मध्ये लॉस होत नाही. ह्याचं कारण इकडे आर्बिट्रेशन केलं जातं. आलं लक्षात? डेरिव्हेटिव्ह मार्केटमधनं. सो डेरिव्हेटिव्ह मार्केटची कन्सेप्ट ही पहिली गोष्ट म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट सिक्युअर करण्यासाठी बनवली गेलेली आहे आणि मग ती ट्रेडिंगसाठी बनवलेली आहे. ऑलवेज ट्रेडिंग तुम्ही करू शकता, कोणतीही व्यक्ती. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्ह या शब्दाचा अर्थ कोण सांगेल मला? सांगा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? कोणीही सांगा, चुकलं तरी चालेल. डेरिव्हेटिव्ह या शब्दाचा अर्थ काय? योगेश केळकर सर, तुम्ही डायरेक्ट अनम्यूट करून बोलू शकता सर. यू हॅव ऑथॉरिटी. मला वाटतं साहेब की त्याची व्हॅल्यू कशापासून डिराईव्ह केलेली आहे, डिराईव्ह म्हणजे त्या शब्दापासून काय आला पाहिजे तो हा वर्ड, डिराईव्ह फ्रॉम समथिंग. सर ग्रेट. माझ्याकडे एवढे स्टुडंट शिकून गेले आतापर्यंत, एकाही स्टुडंटने मला पहिल्या फटक्यात बरोबर आन्सर दिलं नाही. समजलं, मला माहितीये माझं काम आहे तुम्हाला सांगणं, पण खूप चांगलं तुम्ही उत्तर दिलं आणि बरोबर 100% उत्तर व्यवस्थित आहे तुमचं. सो डेरिव्हेटिव्ह मार्केट सांगायचा मुद्दा असा, बाकी लोकांना माहिती नाही म्हणून मी सांगतो. डेरिव्हेटिव्ह या शब्दाचा अर्थ तुम्हाला डिराईव्ह पासून आहे. डिराईव्ह म्हणजे आपण मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? त्यापासून. काय आपण म्हणतो त्याला? च्यापासून आधारित, त्यापासून घेतलेले, त्यापासून आधारलेले, त्या बेसिसवर आधारित, ह्याला आपण काय म्हणतो? डिराईव्ह केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपणच म्हणू शकतो पुरुषोत्तम केळकर हा कोणापासून डिराईव्ह झालाय? तर मी माझ्या आई वडिलांपासून डिराईव्ह झालं. माझे आई वडील कोणापासून डिराईव्ह झालेत? तर माझे आई वडील त्यांच्या आई वडिलांपासून डिराईव्ह झालेत. सो इट इज काइंड ऑफ अ नॅचरल प्रोसेस. सो डेरिव्हेटिव्ह हा शब्दाचा अर्थ डिराईव्ह होणं आहे. आलं लक्षात? जास्त मी वेळ ह्याच्यावर घेणार नाहीये. सो डेरिव्हेटिव्ह मार्केट हे कोणापासून डिराईव्ह केलं गेलंय? तर डेरिव्हेटिव्ह मार्केट हे स्पॉट मार्केट पासून डिराईव्ह केलं गेलेलं आहे. आलं लक्षात? डेरिव्हेटिव्ह मार्केट हे स्पॉट मार्केट पासून डिराईव्ह केलेलं आहे. सो मला एक गोष्ट सांगा, असं कधी होईल स्पॉट मार्केट आहे पण डेरिव्हेटिव्ह मार्केट नाहीये, असं कधी होईल? स्पॉट मार्केट आहे पण डेरिव्हेटिव्ह मार्केट नाहीये, असं कधी होऊ शकेल? नाही.
होऊ शकतं. 2008च्या आधी इंडियामध्ये डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्टच नव्हती. फक्त स्पॉट मार्केटमध्ये फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट केली जायची. इट इज पॉसिबल, हे होऊ शकतं. आहे, इट इज पॉसिबल. ओके, पण असं असू शकतं का की डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे पण स्पॉट मार्केट नाहीये? म्हणजे पुरुषोत्तम केळकर आहे, ओके, पण राजीव केळकर आणि सायली केळकर नाही, असं कधी होऊ शकतं का? व्हॉट एव्हर, ते जर का म्हणजे कोणत्याही व्यक्ती जर का एक्सपायर झाला तर आपण हे बोलू शकतो, पण असं होऊ शकतं का की राजीव केळकर आणि सायली केळकर नाहीयेत आणि पुरुषोत्तम केळकर आहे? असं कधी होईल का? सो नाही होत. म्हणून असं बऱ्याच वेळा तुम्हाला बघायला मिळेल की अनेक देशांमध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केट नसतात, फक्त स्पॉट मार्केट असतात. इंडियामध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटची सुरुवात ही 2008 सालापासून झाली. त्याच्या आधी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट केली जायची. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट काय म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही मला नंतर कॉल करा, आपल्याला ह्याच्यात जास्त वेळ घालवायचा नाहीये. आज आपल्याला सोनं शिकायचंय, ओके, त्यामुळे जास्त आपण चांदीवरती काम करून फायदा नाहीये. सोन्याची किंमत ती सोन्याची किंमत असते. पुढे जातो मी, ओके. सो त्यासाठी डेरिव्हेटिव्ह मार्केटला 2 मुलं आहेत. डेरिव्हेटिव्ह मार्केटला 2 मुलं आहेत. येस 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 बाबा, बदला. सो डेरिव्हेटिव्ह मार्केटची 2 मुलं आहेत. एक मोठा भाऊ म्हणजे फ्युचर, ज्याच्यात तुम्हाला जास्त पैसे लावायला लागतात, आणि दुसरा भाऊ म्हणजे ऑप्शन्स. की ऑप्शन्स ये ना किया, काय आपण म्हणतो ना हिंदीमध्ये, खाया ना पिया खाली नाम बदनाम किया, असं ऑप्शनचं नाव इंडियामध्ये उगाच बदनाम करून ठेवलंय. ठीक आहे. सो फ्युचर म्हणजे काय? फ्युचर म्हणजे भविष्य. मी जर का 100 रुपयाचा शेअर असं वाटतंय मला, माझ्या अनालिसिस नुसार, ऑप्शन चेन अनालिसिस नुसार तो 200 रुपये जाईल. सो मी त्या शेअरचं काय बघतोय, त्या स्टॉकचं मी फ्युचर बघतोय. सो इट इज कॉल्ड एज अ फ्युचर, भविष्य. फ्युचरमध्ये तुम्हाला ह्यूज अमाऊंट ऑफ मनी लागतो आणि ऑप्शन्स मध्ये तुम्हाला कमी पैसे लागतात. ओके, सो फ्युचरमध्ये तुम्हाला जास्त अमाऊंट लागतो. जवळपास तुम्हाला निफ्टीसाठी घ्यायला तुम्हाला स्टॉक मध्ये घ्यायला तुम्हाला 1.5-2 लाख किंवा 2 लाखाचं तुम्हाला कमीत कमी तुम्हाला मार्जिन ठेवायला लागतं. पण ऑप्शन्स मध्ये तुम्ही बाईंग अक्षरशः तुम्ही 20-25 हजार रुपयात करू शकता. सो फ्युचर प्रत्येक माणसाला जमणार नाही, यासाठी दिलेला पर्याय म्हणजे ऑप्शन आहे. ओके, म्हणून त्याला ऑप्शन ट्रेडिंग असं म्हणतात. ऑप्शनचा अर्थ काय? फ्युचर म्हणजे भविष्य. ऑप्शन म्हणजे काय? फ्युचर प्रत्येक माणूस करू शकत नाही, म्हणून तो दिलेला पर्याय म्हणजे ऑप्शन, म्हणून ते ऑप्शन आहे. आले लक्षात? म्हणून छोटा भाऊ ऑलवेज आम्ही ऑप्शन्सला म्हणतो. जाऊ पुढे आता. अभी ऑप्शन चेन के बारे में सब कुछ, ओके. महत्वाच्या 3 कन्सेप्ट आहे. ऑप्शन चेन एवढी सगळ्यात पहिली सांगतो, एवढी इझी नाहीये. ओके, ऑप्शन चेन एवढं इझी नाहीये शिकणं, पण मी महत्वाच्या काही कन्सेप्ट सांगेन. सगळ्यात मोठी कन्सेप्ट असते ती म्हणजे ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट कोणाला माहिती सांगा? ओपन इंटरेस्ट या शब्दाचा अर्थ कोण सांगू शकेल? मार्केटच्या दृष्टीने साधा एक दृष्टिकोन मला सांगा. ओपन इंटरेस्ट म्हणजे काय? गौरव, ओपन इंटरेस्ट बोल म्हणजे ना. माझ्या मते आता समजा एखादी वस्तू आहे मार्केटमध्ये आणि फॉर हम्म. एक्झाम्पल आपण कार पकडूया, ईव्ही कार. हा. आणि मला आता वाटतंय की टाटा मोटर्सची ईव्ही कार भविष्यात खूप मोठं नाव कमवणार आहे. ओके, बरोबर. मग मी काय करेन, टाटा मोटर्सचे फ्युचर्स बाय करून ठेवेन. समजा तो ओके, 6 ठीक महिन्यानंतरचा आहे. असेल किंवा 3 महिन्यानंतरचा असेल, तो मी बाय करून ठेवेन. कारण ओके. मला माहितीये की मी ती टाटा मोटर्स ईव्ही मध्ये तेवढं सक्सेसफुल होणार आहे फ्युचरमध्ये. तर हा माझा झाला ओपन इंटरेस्ट. मी तो ओपन इंटरेस्ट दाखवतोय की येस, आय एम इंटरेस्टेड इन दिस स्लॉट. बरोबर, आलं लक्षात. ठीक आहे. आणि त्याच्यातनं दुसरी साईड अशी पण आहे की त्याच्यातनं असं पण कळतं की बाईंग आणि सेलिंग साधारण व्हॉल्यूम किती आहे हे पण त्या ओपन इंटरेस्ट वरनं कळू शकतं आपल्याला, आणि त्याच्यावरनं आपण अंदाज घेऊ शकतो की मी हा स्टॉक विकत घेऊ भविष्यासाठी की नाही. ओके, ठीक आहे. चांगलं उत्तर दिलं. अजून मी एक्सप्लेन तुम्हाला करेन की जेणेकरून अजून तुम्हाला खोलात, विहिरीत उडी मारून तुम्हाला खोलात जाऊन कळेल की खोली किती आहे. त्यामुळे स्वरूपनं चांगलं, कारण स्वरूप ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. ओके, सो चांगलं उत्तर त्याने दिलं, खूप चांगलं उत्तर दिलं. मी अजून तुम्हाला एक्सप्लेन करतो. स्वरूपचं उदाहरण आपण घेऊ. ओके, स्वरूपचं उदाहरण घेऊ.
सिंपल एक गोष्ट सांगतो. हे उदाहरण आहे स्वरूप आणि गौरव, म्हणजे गौरव माझं निकनेम आहे. ठीक आहे. स्वरूप राहतो कुठे? कोल्हापूरला. असं धरून चाला. राहत नाही ऍक्च्युली तो, पण स्वरूप राहतो कोल्हापूरला, गौरव राहतो डोंबिवलीमध्ये. ठीक आहे. स्वरूप राहतो कोल्हापूरला, गौरव राहतो डोंबिवलीमध्ये. स्वरूपचा एक दिवस फोन येतो आणि स्वरूप मला सांगतो, अरे गौरव, माझ्याकडे ना काळा गुळ बनवलाय रे आमच्या घरात, कारण गुळ चांगला फेमस मिळतो असं मला माहितीये, इफ आय एम नॉट रॉंग. काळा गुळ आमच्याकडे आहे रे. 10 गुळांच्या ढेपा का ढेपी आपण म्हणू शकतो, XYZ, मला माहित नाही त्याला. काळा गुळच्या 10 ढेप्या माझ्याकडे आहेत पडलेल्या. तर तुझं दुकान आहे ना रे स्वतःचं जनरल स्टोअर गौरव, तर माझ्या ह्या 10 ज्या आहेत, ह्या गौरव तू ह्या काय कर, काळा गुळ तुझ्या दुकानात विकायला ठेव. आलं लक्षात? सो स्वरूप काय झाला? स्वरूप हा इकडे स्वरूपचं जे आहे, हे स्वरूपचं पूर्णपणे त्याचा स्टोरी हे संपलेली आहे. सुरुवात आता गौरव केळकरची सुरुवात होते डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये जेव्हा गौरव केळकरची सुरुवात होते, तेव्हा गौरव केळकरचं असं धरून चाला, गौरव केळकरचं हे आहे दुकान, एका माकडानं काढलंय दुकान. आणि हे आहे त्या गौरव केळकरचं टेबल, आणि हा गौरव केळकर व्यक्ती इथे बसलेला आहे, आणि हा समोर आहे रस्ता. लोक येत आहेत जात आहेत, लोक येत आहेत जात आहेत समोर. आता गौरव केळकर काय करतो? गौरव केळकर दुकानावरती काउंटरवरती 10 गुळ ठेवून देतो. ओके. म्हणजे गौरव केळकर कोण आहे मला सांगा? गौरव केळकर विक्रेता आहे का गौरव केळकर खरेदीदार आहे? विक्रेता. गौरव केळकर दोन्ही आहे. नाही, पण जर का मार्केटच्या दृष्टीने विचारलं तर गौरव केळकर विक्रेता. स्वरूप केळकरचं मी सांगितलं की स्वरूप केळकरची ही गोष्ट संपलेली आहे. मार्केटमध्ये जेव्हा गौरव केळकरचं स्वतःचं दुकान आहे, जेव्हा तो मार्केटमध्ये उभा राहतो, तेव्हा तो विक्रेता म्हणून उभा राहतो का खरेदीदार म्हणून उभा राहतो? मार्केटमध्ये, ऑन डायरेक्ट रिटेल मार्केटमध्ये. येस, सेलर. सेलर म्हणून. ओके. म्हणजे तो काय करतो, समोरनं राजीव केळकर चालत येत आहेत रस्त्यावरनं, आणि ते बघतात, अरे वा, ह्याने गुळ लावले, चांगले गुळ आहेत, कोल्हापूरचे गुळ दिसत आहेत, म्हणून ते बघत बसतात त्याच्याकडे. म्हणजे काय करतो गौरव केळकर? टेबलावरती काउंटरवरती गुळ तयार ठेवतो, गुळाच्या ढेपी लावून ठेवतो, आणि लोकांमध्ये इंटरेस्ट जनरेट करतो. इट इज कॉल्ड ॲज, आणि तो इंटरेस्ट ओपन असतो. तो इंटरेस्ट म्हणजे आपण त्याला म्हणतो खुला कल, लोकांचा खुला कल. तो ओपनली इंटरेस्ट जनरेट करतो, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट हा ऑलवेज सेलर जनरेट करतो. सेलर म्हणजे मार्केटच्या भाषेमध्ये रायटर, रायटर म्हणजे सेलर, सेलर म्हणजे रायटर. हे रायटर लक्षात ठेवायचं नाव प्रत्येकाने. रायटर जनरेट करतो, सेलर जनरेट करतो ऑलवेज. आलं लक्षात? म्हणजे आता ओपन इंटरेस्ट कितीचा जनरेट झालाय? तर 1, 2, 3, 4, 5 त्याने गुळ लावले, म्हणजे 5चा ओपन इंटरेस्ट जनरेट झाला. ओपन इंटरेस्ट म्हणजे लोकांसाठी त्याने इंटरेस्ट जनरेट केला. कोण जनरेट करतो? विक्रेता जनरेट करतो, सेलर जनरेट करतो, रायटर जनरेट करतो. आले लक्षात? सो त्याने कितीचे गुळ लावले? 10 गुळ त्याने घेतले आणि लावले फक्त 5च. 5 बाकी त्याच्या दुकानात त्याने गोडाऊन मध्ये ठेवून दिले. याचा अर्थ त्याने ओपन इंटरेस्ट कितीचा जनरेट केला? 5चा जनरेट केला. मार्केटमध्ये आपण म्हणतो की मी कॉल बाय केला, मी पुट बाय केला. ओके. मी असं म्हणतो की मी फ्युचर बाय केलं. ते कोणीतरी विकलेलं आहे म्हणून मी बाय करतोय. जर का इथे धरून चालला, इथे गुळच नाहीये, तर राजीव केळकर कधी आयुष्यात माझ्या दुकानातलं गुळ खरेदी करू शकतील का? हो, नाही करू शकणार. म्हणजे मार्केट विक्रेत्याचं आहे, एवढं लक्षात घ्या. मार्केट हे रायटरचं आहे. रायटर जन्म देतो मार्केटला, आणि मार्केटला एक्सपायर करायचं काम बायर करतो, त्याची पोझिशन स्क्वेअर ऑफ करून. आले लक्षात? सो इट इज कॉल्ड ॲज अ ओपन इंटरेस्ट. ओके. मी क्वेश्चन आन्सर घेणार आहे, सो तुम्ही इझिली ह्या गोष्टी परत शिकवू शकता. त्यानंतर आपला येतो ओआय चेंज. त्यानंतर काय येतंय? ओआय चेंज. ओके. मोठं दुकान, भलं मोठं दुकान लावलंय गौरव केळकरचं. सेम सिच्युएशन. समोर हा काउंटर आहे, त्याने 1, 2, 3, 4 आणि 5 गुळ लावले. गौरव केळकर दुकानावर उभा आहे. समोर राजीव केळकर जात आहेत रस्त्यावरनं. ते बघतात, अरे वा, गुळ आला, चांगला आहे गुळ. ओके. चला, ते गुळ बघतात, घेत नाहीत. गौरव केळकरला एका दुसऱ्या घरच्या व्यक्तीचा फोन येतो, बहिणीचा त्याच्या फोन येतो की गौरव, हे 5 गुळांपैकी ना 3 गुळ घरी आण तू,
आणि 2 गुळ फक्त विकायला ठेव, घरी गोळ्याची गरज आहे आपल्या. म्हणजे पहिला ओपन इंटरेस्ट कितीचा जनरेट झाला, तर पहिला ओपन इंटरेस्ट 5चा जनरेट झाला. पण घरनं जेव्हा त्याचा फोन आला, त्याला जेव्हा फोन आला गौरव गायकरला, की अरे 5 पैकी 3 गुळ घरी आण, 2 गुळच विकायला ठेव, म्हणजे इंटरेस्ट कितीचा आता जनरेट झालाय सांगा. 5 गुळांमधनं 3 गुळ गेले, 5 वजा 3 कितीचा इंटरेस्ट जनरेट झाला? 2चा. 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 आता ओपन इंटरेस्ट कितीचा जनरेट झालाय, तर 2 गुळांचा. बरोबर. ओपन इंटरेस्ट हा ऑलवेज रायटर जनरेट करतो. ओके. मग आता चेंज ओपन इंटरेस्ट मध्ये चेंज कितीने झालाय? 3ने झालाय. बरोबर. जास्त टेक्निकल मी घेत नाही, तुम्हाला कळेल. म्हणजे मी 5 गुळ ठेवले, त्यापैकी मी 3 गुळ घरी देऊन, माझ्या बहिणीचा फोन आला म्हणून मी ते 3 गुळ घरी तिला देऊन टाकले. ह्याचा अर्थ कितीने माझा ओपन इंटरेस्ट चेंज झालाय? 3 नाही 3. 3 नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो ओआय चेंज. इट इज कॉल्ड एज ओपन इंटरेस्ट चेंज. डन. ओआय हा कमी पण होऊ शकतो, वाढू पण शकतो. ओआय हा इन्क्रीज पण होऊ शकतो, ओआय हा डिक्रीज पण होऊ शकतो. ओके. डन. त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघणार आहोत तो म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो टर्नओव्हर. ओके. सेम आपण सिनारिओ करू. पुरुषोत्तम केळकरचं दुकान आहे. 1 2 3 4 5 हे दुकान लावलेलं आहे. 5 गुळ लावलेले आहेत. समोरनं रस्त्यावरनं राजीव गायकर चालत. त्यांनी काय केलं, त्यांनी तो गुळ विकत घेतला. स्वरूप, माझा ना आवाज बहुतेक तुझा अनम्यूट आहे, त्यामुळे रिबाउंड होतोय तुझा आवाज. मला फक्त अनम्यूट कर, बरं होईल. हा. सो राजीव गायकर समोरनं चालत असताना त्यांना कळलं, अरे वा, गुळ लागलेत कोल्हापूरचे, म्हणून त्यांनी काय केलं, म्हणजे ऑलरेडी 5चा ओपन इंटरेस्ट जनरेट आहे, म्हणजे त्यांनी काय केलं, तो 1 गुळ त्यांनी विकत घेतला. म्हणजे व्हॉल्यूम कितीचा जनरेट झाला? व्हॉल्यूम विकणारा 1 आणि घेणारा 2. ओके. त्यानंतर राजीव गायकरांनी काय केलं, घरी आले आणि तो गुळ त्यांनी 100 रुपयाला घेतलेला गौरव गायकरकडनं गुळ त्यांनी 200 रुपयाला विकला. म्हणजे 3रा व्हॉल्यूम जनरेट झाला. राजीव गायकर विकणारे आणि त्यांचा मित्र घेणारा. म्हणजे व्हॉल्यूम किती झाला? 1 2 3 आणि 4चा व्हॉल्यूम जनरेट झाला. कधी लक्षात घ्या, व्हॉल्यूम हा कधी इन्क्रीज होतो, व्हॉल्यूम हा कधी स्टेबल राहतो, व्हॉल्यूम हा कधी डिक्रीज होत नसतो. आलं लक्षात? म्हणजे असं जर का राजीव गायकरांना वाटलं की मी हा गुळ पुढे विकणारच नाही, मग व्हॉल्यूम स्टेबल राहील 2 वरती. आलं लक्षात? व्हॉल्यूम 2 वरती स्टेबल राहील. सो व्हॉल्यूम हा ऑलवेज इन्क्रीज होतो, व्हॉल्यूम हा ऑलवेज स्टेबल राहतो, व्हॉल्यूम हा कधीही डिक्रीज होत नसतो मार्केटमध्ये. आलं लक्षात? सो हे अमर अकबर अँथनी, ओआय चेंज हे ऑलवेज कमी जास्त होत असतात. ओके. ओआय वाढू पण शकतो, ओआय चेंज वाढू पण शकतो, ओआय चेंज कमी पण होऊ शकतो, ओआय चेंज जास्त पण होऊ शकतो, व्हॉट एव्हर. पण व्हॉल्यूम हा ऑलवेज इन्क्रीज राहतो, व्हॉल्यूम हा ऑलवेज स्टेबल राहतो, व्हॉल्यूम हा कधी डिक्रीज होत नाही. एवढं लक्षात घ्यायचं. गॉट इट माय पॉइंट? येस, हो. नो? काय हो. वीकेंडला काय हो, झालं yes, सगळ्यांना? yes. हम्म. हाँ. अभी आते हैं अपने मेन टॉपिक पे. ऍक्च्युली ऑप्शन चेन एवढीच नाहीये, म्हणजे लोकांना, तुम्हाला वाटेल की अरे बस एवढंच आहे का ऑप्शन चेन, तर असं नाहीये. भरपूर त्याच्यामध्ये काय काय आहे, पण तुम्हाला बेसिक कळावं म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो. ओके. मी सगळ्यात पहिलं जातो NSE ची ऑप्शन चेन. ऑप्शन चेन कोण बनवतो, तर ऑप्शन चेन ही ऑलवेज नॅशनल स्टॉक एक्सचेंज, जी ऑथॉरिटी आहे, रेग्युलेटरी नाही, सॉरी, जे एक्सचेंज आहे, एक्सचेंज पब्लिश करत असतं त्यांचा डेटा. ओके. सो माझी स्क्रीन प्रत्येकाला दिसतेय? ऑप्शन चेन समोर दिसतेय? हो, दिसते. ओके. कोणीही मला उत्तर द्यायचं, कोणीही. 1 मिनिट, मी जे स्टेबल होऊ त्याच्या ऑप्शन चेनला, कारण खूप डेटा असतो ना, झोप येतात लोकांना नवीन ऑप्शन चेन शिकत असताना. माझ्याकडे मुलं येतात ना नवीन, असं होतात, ते झोपतात, ते बोलतात सर एवढे अंक बघूनच झोप येते. या अंकांना डिकोड करायचंय आपल्याला पुढे जाऊन. मला कोणी उत्तर द्या, हा जो व्हॉल्यूम आहे, या व्हॉल्यूमला सगळ्यात जास्त अंक कुठे आहे, सगळ्यात जास्त व्हॉल्यूम तुम्हाला कुठे दिसतोय? कोणीही उत्तर द्या, मला फक्त सांगा कोण उत्तर देणार आहे.
कोण उत्तर देईल? स्वरूप तू देशील उत्तर? 30 लाख अच्छा तुम्ही द्या, 37,000. प्रभाकर सर द्या. 30,37,000. 20 लाख 30. मला स्ट्राईक 30 लाख. ओके 30 लाख. 30 लाख कुठे? हा म्हणताय तुम्ही बरोबर. म्हणजे 25,000 स्ट्राईक प्राइसचा. सेकंड हायएस्ट माझा व्हॉल्यूम कुठे आहे? 22. 22 लाख. 44,000. 43 लाख. वसंत गोखलेने दिलेलं आहे. ओके 24,800 म्हणतोय वसंत गोखले. ठीक आहे. अजून कोणाला वेगळं मत आहे? बरं चला हे जाऊन दे. आपण दुसऱ्या प्रश्नावरती येऊ. सिंपल, साधा, सोपा, लोकांना कळेल असा प्रश्न. ओआय सगळ्यात जास्त कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे सांगा? ओपन इंटरेस्ट 24,800. 24,800. 24,800. सेकंड हायएस्ट कुठे आहे? सगळ्यात जास्त ओआय 25,200 स्ट्राईक प्राइसला आहे. 25,200 स्ट्राईक प्राइसला आहे सगळ्यात जास्त ओआय. सॉरी 25,000. 25,000 आहे. ओके बघा, आता मी प्रश्न कधी विचारला आणि तुमची सगळ्यांची उत्तरं बरोबर चूक ह्याच्यामध्ये मला पडायचंच नाहीये आधी, कारण ते तुम्हाला काही माहितीच नाही. पण किती वेळानंतर उत्तरं आली बघा. मार्केटमध्ये एक सेकंदाला किंमत आहे, एवढं लक्षात घ्या. हा डेटा एवढा करेक्ट असतो की ह्या डेटाला कोणी चूक ठरवूच शकत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा डेटा असं कोणीच म्हणू शकत नाही की हा बोगस डेटा आहे. इट इज अ रिअल टाइम डेटा. फक्त ह्या डेटाला निगोशिएट करायचं काम, माफ करा, या डेटाला इझी बनवायचं काम जे असतं, कलर कोडिंग करून तुम्हाला करायचं जे काम असतं. आता मी प्रत्येकाला प्रश्न विचारला इथे, प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी होती. मी प्रत्येकाला विचारलं की हा व्हॉल्यूम कुठे जास्त आहे, तर एक जण म्हणतात की इथे, एक जण म्हणतात इथे, एक जण म्हणतात इथे. मग प्रत्येकाची उत्तरं वेगळी आहे. अशी प्रत्येकाची उत्तरं वेगळी असून चालणार आहे का? अरे लॉस मध्ये जाल तुम्ही लोक. आलं लक्षात? सो सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण हे कलर कोडिफाईंग केलंय, त्यासाठी आपण ऍडव्हान्स ऑप्शन चेन नावाचं टूल वापरतो. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की ह्या टूलचे आम्ही ऑफिशियली चॅनल नेटवर्क पार्टनर आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारचं प्रमोशन आधी करत नाहीये. हे जस्ट इन्फॉर्मेटिव्ह आजचं सेशन आहे. ओके, याच्यामध्ये ह्या डेटामध्ये तुम्हाला असं कळेल की हा डेटा तुम्हाला किती ऍक्युरेटली दाखवला जातो. त्याचं मी उदाहरण तुम्हाला देतो. एक मिनिट, फक्त मी काही सेटिंग चेंज करतो. ओके, ओके. सो हा जो डेटा आहे ऑप्शन चेनचा, आम्ही काय करतो ऍज अ चॅनल नेटवर्क पार्टनर, आपली प्रोग्रामर टीम दिल्लीला बसलेली असते. दिल्लीची टीम काय करते, तर दिल्लीची टीम हा डेटा तुम्हाला प्रोग्रामिंग करून कलर कोडिफाईंग करून तुम्हाला देते. ऑलवेज कलर कोडिफाईंग करून तुम्हाला देते, की जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येतं की माझा हायएस्ट व्हॉल्यूम कुठे आहे, माझा हायएस्ट सपोर्ट कुठे आहे, माझा हायएस्ट पुट रायटर कुठे आहेत, हायएस्ट कॉल रायटर कुठे आहेत, माझा हायएस्ट ओआय चेंज माझा कुठे आहे कॉल साईडचा, हायएस्ट ओआय चेंज कुठे आहे माझा पुट साईडचा. हे ऑलवेज तुम्हाला काय करते, ऑलवेज तुम्हाला दर्शवली जाते डायरेक्टली. आणि सेकंड हायएस्ट कुठे आहे, मग सेकंड हायएस्ट माझा ओआय पुट साईडचा इथे आहे, सेकंड हायएस्ट माझा इथे, म्हणून त्याला मी पिवळा रंग लावलाय आणि तो 75% वरती आहे, ह्याचा अर्थ तो पिवळा रंग लागला त्याला. माझा हायएस्ट व्हॉल्यूम इथे आहे पुट साईडचा आणि सेकंड हायएस्ट व्हॉल्यूम माझा इथे आहे. राईट? सो मला हे इझिली व्हिजिबिलिटी मिळते, मला इझिली युजर इंटरफेस मिळतो. म्हणून आम्ही याला म्हणतो की आम्ही हे आमच्या पब्लिकसाठी असं म्हणतो, आम्ही हे जनतेसाठी ओपन केलेलं आहे. तुम्ही जाऊन डायरेक्टली याच्यामध्ये बॅक टेस्टिंग करू शकता, जुनं मार्केट तुम्ही बघू शकता. ओके, सो ह्या डेटावरती आपल्याला काम करायचं असतं. आणि काल मी एक छोटंसं उदाहरण दिलेलं, जाता जाता मी बोललेलो की ऑप्शन चेन ही एक प्रकारची युद्धभूमी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ऑप्शन चेन ही आहे एलओसी, लाईन ऑफ कंट्रोल, ही एक प्रकारची युद्धभूमी आहे. ऑप्शन चेनचा बॉटम इथे असतो आणि टॉप तुमचा इथे असतो. तो तुम्ही आपल्या ऑप्शन चेन मध्ये म्हणजे एओसी मध्ये या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही रिव्हर्स पण करू शकता. पण एनएससीच्या नियमानुसार ऑप्शन चेनचा बॉटम इथे असतो आणि ऑप्शन चेनचा टॉप इथे असतो. म्हणजे आपण लहानपणी पाडलेले आहेत प्रत्येकाने, बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बरोबर? प्रत्येकाने पाडलेले आहेत. मग मला तुम्ही सांगा, हे नंबर वाढत येत आहेत, खाली जात आहेत तसे, का कमी होत येत आहेत?
आपण वाढतायत. जसे पाडे लिहितो लहान वाढत आहेत ना. बेके बेचा बेत्रिक्सा बेचोकट बेपंचे 10 म्हणजे काय होत हे पाडे म्हणजे काही नंबर वाढतायत याचा अर्थ माझा टॉप साइड खाली आहे. ऑलवेज माझी टॉप साइड कुठे असते? ऑलवेज माझी टॉप साइड बॉटम साइड ही वरती असते आणि टॉप साइड ही खाली असते ऑप्शन चेन मध्ये. म्हणजे जर का मार्केट वरती गेलं टॉपला गेलं तर मार्केट बुलिश होतं खाली गेलं की टॉप साइडला. हे बघा मी हे करतोय. आणि मार्केट जर का ही स्पॉट प्राइस जर का 24,600 गेली तर ती बॉटमला जाते ऑटोमॅटिकली. ओके म्हणजे मार्केट बॉटमला जाणं याचा अर्थ मार्केट बॅरिश होणं. त्यामुळे बॉटम साइड प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. ऑफिशियली तुमची बॉटम साइड इथे असते एनएससीच्या ऑप्शन चेन प्रमाणे आणि टॉप साइड तुमची इथे असते. आले लक्षात? आपल्याकडे एवढं ऍडव्हान्स व्हर्जन तुम्हाला दिलंय की तुम्ही रिव्हर्स टेबलचा वापर करून तुम्ही इझिली तुम्हाला कळायला हवं. इझिली तुम्हाला कळायला हवं म्हणून आपण तुम्हाला टॉप साइड ही दिलेली आहे इथे. तुम्ही रिव्हर्स टेबल करू शकता आणि बॉटम साइड तुम्हाला ही दिली. मी ह्या बेसिस वरतीच आज तुमचं घेणार आहे. ठीक आहे. टॉप साइड ऑलवेज वरती कन्सिडर करा आणि बॉटम साइड ऑलवेज कन्सिडर करा. एवढ्या ऍडव्हान्स लेवलचं आपण सॉफ्टवेअर तुम्हाला बनवलेलं आहे की डायरेक्ट ऑप्शन चेनच उलटी होते. ओके. त्यामुळे टॉप साइड ऑलवेज वरती आहे आणि बॉटम साइड ऑलवेज खाली आहे. ओके. सो हे लक्षात ठेवायचं. हे इझी आहे. आता रेड टीम काय करते? हे युद्धभूमी आहे मी तुम्हाला बोललो. ऑप्शन चेन सकाळी 9:15 वाजता युद्ध चालू होतं तर दुपारी 3:30 पर्यंत युद्ध चालू असतं. त्याच्यामध्ये असं आपण म्हणतो की कोणतरी एक पक्ष जिंकतो किंवा एक पक्ष हरतो. नक्की होतं काय रोज होतं. आणि सो रेडवाले ज्यांना आपण कॉल साइड म्हणतो हे खूप लोकांना अचंबित होईल की सर आम्ही कॉल विकत घेतो म्हणजे मार्केटवरती जातं. ऑलवेज कॉल रायटर हे मार्केटला पाडायचं काम करतात. कॉल रायटर ऑलवेज मार्केटला काय करतात? कॉल रायटर ऑलवेज मार्केटला पाडायचं काम करतात. मार्केटला बॉटमला न्यायचा प्रयत्न करतात. ओके. आपली कस्टमाइज बॉटम साइड ही आहे. ओके. मार्केटला ऑलवेज काय करतात? मार्केटला रेजिस्ट करतात. मार्केटला बॉटमला न्यायचं काम करतात. मार्केटला पाडायचा प्रयत्न करतात. आता तुम्ही म्हणाल सर इंडेक्स कशाला सांगताय? सर स्टॉक सांगा. तुम्हाला सगळं सांगणार आहे मी आज. ठीक आहे. जास्त टेन्शन घेऊ नका कोणी. काही उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. लाईव्ह एक्झाम्पल की जी मी स्वतः आणि माझ्या वडिलांनी आम्ही ट्रेड करून आम्ही थकलो त्या स्टॉकमध्ये. एवढे ट्रेड केले आम्ही. ट्रेड इन द सेन्स इन्व्हेस्टमेंट पण करू शकता तुम्ही. ठीक आहे. स्टॉकमध्ये इक्विटीमध्ये. सो ही लोक काय करतात? तर रेड साइड ऑलवेज मार्केटला पाडायचं काम करते. रेड टीम तुम्ही सगळे नवीन आहात त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की रेड टीम ऑलवेज मार्केटला काय करते? पाडायचा प्रयत्न करते. म्हणजे कॉल साइड ही ऑलवेज मार्केटला बॅरिश करायचा प्रयत्न करत असते. रेड टीम ऑलवेज मार्केटला पाडायचा प्रयत्न करत असते. मग तुम्ही म्हणाल सर ह्याच्यामध्ये युद्धभूमी काय? युद्ध काय ह्याच्यात? हे तर पाडायचं काम करतायत. ओके. याच्यामध्ये युद्ध आहे की दोघंही विरोधाभास किती आहे बघा. किती विरोध करतात एकमेकांना. ग्रीन साइड जे पुट साइड आपण ज्याला म्हणतो ही मार्केटला ऑलवेज बुलिश करायचा प्रयत्न करते. ऑलवेज मार्केटला टॉपला नेण्याचा प्रयत्न करते. ऑलवेज मार्केटला बुलिश नेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मार्केट पडण्यापासून वाचवते आणि मार्केटला वरती घेऊन जाते. ज्याला आपण ग्रीन टीम म्हणतो. म्हणून मी सोप्या भाषेत मी प्रत्येकाला सांगतो की ग्रीन म्हणजे पाकिस्तान आहे आणि रेड म्हणजे इंडिया आहे. ओके. या दोघांमध्ये कायम युद्ध चालू असतं. आपल्याला मी पॉलिटिकल न्यूज मध्ये मला जायचंच नाही जास्त पण आपल्याला एक गोष्ट सांगू शकेल या दोघांमध्ये युद्ध चालू असतं. कधीतरी रेड टीम हरते कधीतरी ग्रीन टीम हरते कधीतरी रेड टीम जिंकते कधीतरी ग्रीन टीम जिंकते. का जिंकते किंवा का हरते ह्याचं कारण हे दोघंही विरोधात चालतात. ही लोक मार्केटला पाडायचा प्रयत्न करतात तर ही लोक मार्केटला वरती चढवायचा प्रयत्न करतात. आले लक्षात? तर आतापर्यंत कोणाला काही डाऊट आहेत? सो इट इज कॉल्ड ॲज अ युद्धभूमी. आतापर्यंत कोणाला काही डाऊट्स आहेत? नाही ठीक आहे. ओके. आवाज सदानंद सर तुमचा आवाज नाही येत आहे. हा नाही म्हटलं आतापर्यंत कळलं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया. या ऑप्शन चेनच्या धर्तीवरती काही मी छोटी छोटी उदाहरणं तुम्हाला देणार आहे. आजचं आपण सेशन स्टॉकचं असेल की ऑप्शन चेनच्या आधारावरती कसं मार्केट फिरतं हे आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले मी टाटा मोटर्स घेतो. मी स्वतः ह्याच्यामध्ये पोझिशन घेतलेल्या होत्या. एवढं लक्षात घ्या. स्वतः आम्ही टाटा मोटर्स मध्ये पोझिशन घेतलेल्या होत्या
900. ओके, 24 जुलैला बरोबर. बॅक टेस्टिंग मध्ये गेलो, तुम्ही मागचं मार्केट चेक करू शकता. टाटा मोटर्सची ऑप्शन चेन लावली. ओके, एक मिनिट, ते येत का नाही. एक मिनिट हा फक्त. निफ्टी येते, स्टॉक का नाही येते. हा आले, टाटा मोटर्स. मी लावतो 24 जुलैचं. ठीक आहे, मी याच्यात लावतो 1 वाजताचं. व्हॉट एव्हर, तुम्ही कितीही डेट घ्या, कारण तो 24 जुलैला मला मी घेतलेला तो स्टॉक. मी डिलिव्हरी घेतलेली, इन्व्हेस्टमेंट केलेली. ओके, एक मिनिट. ठीक आहे, ऍक्च्युली इकडे जर का तुम्ही बघाल, टाटा मोटर्सचा जो स्टॉक होता, एक मिनिट, काहीतरी ना ते डेटाचा दुसरा मी घेतो, मदरसन सुमी, किंवा आता परवाचा घेतो टायटन. इझिली तुम्हाला कळेल. टायटनचा 1 ऑगस्टचा. एक ऑगस्टचा मी टायटन घेतला. ओके, टायटन जर का तुम्ही बघाल तर 1 ऑगस्टला काय झालेलं, तर 1 ऑगस्टला ही जी रेट टीम आहे, जिथे माझा व्हॉल्यूम आहे आणि जिथे माझा ओपन इंटरेस्ट आहे, ही रेट टीम 3,500 रुपयाला म्हणत होती आम्ही मार्केटला 3,500 रुपयाच्या वरती जाऊ देणार नाही टायटन ह्या स्टॉकला. ठीक आहे, म्हणजे इथे चांगली शॉर्ट, फ्युचर शॉर्ट करण्याची पोझिशन इथे बनवत होत्या. इकडे तुम्ही नीट बघाल तर इथे फ्युचर शॉर्ट करण्याच्या पोझिशन बनवत होत्या. मग ऍक्च्युअली 3,500 नक्की प्राइस असते का, तर नाही. थोडं स्टॉक जो असतो हा थोडा खाली किंवा वरती जातो. म्हणजे तो रेजिस्टन्स त्याचा काय असेल, तर स्टॉकचा रेजिस्टन्स जर का तुम्ही बघाल तर 3485 वरनं स्टॉक खाली पडायला हवा. किती तारखेला, 1 ऑगस्टला. तर मी गेलो चार्ट मध्ये, गेलो लाईन आखल्या टायटन. टायटनची मी लाईन आखली आणि टायटनच्या लाईनीमध्ये मी एक छोटीशी इथे लाईन मारली. मी ऑलरेडी मारून ठेवले आहेत मगाशीच, म्हणजे जास्त वेळ जाणार नाही त्याच्यात म्हणून. आणि मी कॅन्डल कोणतीही लावा, तुम्ही 45 लावा व 5 मिनिटाची लावा, कशी ते तुमच्यावरती. इथे तुम्ही जर का 45 मिनिटच्या कॅन्डलला बघाल, जर का तुम्ही 1 ऑगस्टचा जर का चार्ट बघाल, तर 1 ऑगस्टला मला टायटनने इथे ट्रेड दिलेला होता. त्यांनी मला सांगितलेलं होतं की 3486च्या वरती टायटन जाणार नाही, 3486च्या खाली टायटन येईल. त्या दिवशी मी इथे फ्युचर सेल केला आणि इथे माझा प्रॉफिट जो आहे हा बुक करून टाकला. हे झालं तुमच्या ट्रेडिंगचं. हे काय झालं, हे तुमच्या झालं ट्रेडिंगचं. म्हणजे जर का तुम्ही बघाल, इथे जर का तुम्ही बघितलं, एक मिनिट, काहीतरी ना गडबड होती इथे ऑप्शन चेनची. हा, इथे जर का तुम्ही बघितलं, मला टायटन मध्ये सांगितलं की तुला 3485 ला 3485च्या वरती टायटन जाणार नाहीये. 3485 वरनं तो खाली पडणार आहे बॉटम साईडला. का बॉटम साईडला पडणार आहे, कारण हे जे तिन्ही भाऊ होते किंवा हे 2 भाऊ होते, मार्केटला बॉटमला घेऊन जाणारी जी लोक होती, मार्केटला बॉटमला घेऊन जाणारी लोक ही दबा धरून बसलेली होती 3,500ला. त्यामुळे मला त्यावेळी डेटामधनं कळत होतं की बाबा इथे दबा धरून लोक बसलेली आहेत आणि हे दोन्ही रेजिस्टन्स माझे आहेत, हे दोघेही स्ट्रॉंग आहेत. कुठेही बॉटम, कुठेही टॉप साईडला विकनेस दिसत नाहीये त्यांचा, कुठेही टॉप साईडला पिवळा रंग लागला नाहीये त्यांचा. याचा अर्थ मला जे बाईंग करायचं आहे, हे बाईंग ऑलवेज मला 3,500च्या रेजिस्टन्सला करणार. 3485 ला मी फ्युचर बाय केलं, फ्युचर सेल केलं.
आणि 3465 ला शॉर्ट टर्म व्हेरी शॉर्ट टर्म ट्रेड मी काय केलं, सेल केलेलं फ्युचर मी परत बाय केलं. तुम्ही जर का नीट बघाल तर टायटनची समरी बघितली तर तुमच्या लक्षात येईल या गोष्टी. टायटनची समरी बघा 1 ऑगस्टची. ठीक आहे. त्यानंतर मी दुसरा स्टॉक घेतो, तो म्हणजे आपला आहे मदरसन किंवा एचडीएफसी बँक घेतो. माय फेवरेट स्टॉक. किंवा मदरसन तुम्ही पहिले घेतो मग एचडीएफसी बँक घेतो. असे तर भरपूर स्टॉक आहेत. ओके, आपल्याकडे असे भरपूर स्टॉक पडलेले आहेत. आता बघूया मदरसन सुमी. मदरसन सुमीचा मी चार्ट लॉन्च करतो की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके, 19 जून. ठीक आहे, 19 जून. मी 19 जूनचा चार्ट लावतो मदरसन सुमीचा. हे एक्झॅक्टली मी स्वतः ट्रेड घेतलेल्या, मी स्वतः ते शेअर बाय केलेले होते. म्हणजे शेअर बाय म्हणजे इन द सेन्स मी तिथे इन्व्हेस्टमेंट केली होती मदरसन सुमीमध्ये. त्याचं एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवतो की कसा डॉट टू डॉट मार्केट तुमचं फिरतं हे मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह आज दाखवणार आहे. 19 जून. ठीक आहे, आणि मी लावतो एक 12:30चा लावतो टायमिंग. 12:30चं टायमिंग लावलं तर मदरसन सुमीमध्ये जर का तुम्ही बघाल तर घ्यायचा भाव काय होता, तर 181 रुपये काय होता घ्यायचा भाव होता. म्हणजे इकडनं सांगत होते ही लोक काय करतात, ग्रीन टीम काय करते, तर ग्रीन टीम मार्केटला टॉपला घेऊन जाते, ग्रीन टीम मार्केटला वरती घेऊन जाते. आलं लक्षात. सो ही लोक त्या दिवशी असं म्हणत होती की आम्ही मदरसन सुमीला 180च्या खाली पडू देणार नाही, आम्ही मदरसन सुमीला टॉपला घेऊन जाणार, ज्याला आपण म्हणतो ग्रीन टीम ऑलवेज सपोर्टचं काम करते. तर सपोर्ट म्हणत होता आम्ही ग्रीन ह्याला मदरसन सुमीला आम्ही खाली पडू देणार नाही, आम्ही मदरसन सुमी वरती घेऊन जाणार. आता असं धरून चाला तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत 180 रुपयाला. ठीक आहे, 180 रुपयाला तुम्ही मदरसन सुमी बाय केलेला त्या दिवशी. आज 10% जर का लावले तर त्याची प्राइस जर का तुम्ही बघितली तर प्राइस त्याने इथे टार्गेट 197 10% त्याने अचीव्ह केलंय. ओके, सो हे जे अचीव्ह आहे हे किती दिवसात केलं, तर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस आणि 6 दिवस. 6 दिवसात तुम्हाला 10% मदरसन सुमीने काढून दिलं. कोणाच्या बेसिसवरती, डेटाच्या बेसिसवरती. आता डेटाच्या बेसिसवरती आपण असं का म्हणतो, जर का तुम्ही इथे बघाल तर ओआय चेंज मार्केटला चढवणारी लोक किती आहेत, 264. मार्केटला स्टॉकला पाडणारी लोक किती आहेत इकडनं, -125 आहेत. -125 आहेत लोक. म्हणजे ही लोक ग्रीन टीम जी आहे ही ग्रीन टीम इथे आपल्याला पॉवर मध्ये दिसते, ग्रीन टीम इथे ताकदवान दिसतेय, कुठेही तिला बॉटम साइडला विकनेस दिसत नाहीये. म्हणून आपण काय करतो, आपण ह्या डेटाच्या आधारावरती त्या दिवशी जर का एखाद्याने प्रभाकर सरांनी जर का त्या दिवशी इथे 180 रुपयाला जर का मदरसन सुमी घेतले असते तर आज 10%ने 6 दिवसात हे इथे एक्झिट झाले असते. जर का तुम्ही पुढचा ग्राफ बघितला तर बरोबर तो परत खाली आलाय. ओके, सो सांगायचा मुद्दा हा की तुम्ही फक्त ट्रेडिंग नाही करू शकत ऑप्शन चेन मध्ये, तुम्ही ऑप्शन चेनच्या बेसिसवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकता. स्विंग आपण म्हणतो डिलिव्हरी बेसिसवरती सुद्धा आपण ट्रेडिंग करू शकतो. जसं मी मगाशी टायटनचं उदाहरण दिलेलं, टायटनच्या उदाहरणामध्ये मी 38 असा भाव होता टायटनचा विकायचा आपला. जर का प्रभाकर सरांनी जर का त्या दिवशी 1 लाख रुपयाचे टायटन विकत घेतले असते आणि ते जर का ऑप्शन चेन अनालिस्ट असते आणि त्यांना कळलं असतं अरे बापरे आता तर हा पडणार आहे, मग त्यांनी हायएस्ट रेजिस्टन्सला 1 ऑगस्टला त्यांना माहिती होतं मी 1 लाख रुपयाचे शेअर विकत घेतले, त्यांनी 1 लाख रुपयाचे फ्युचर लगेच सेल करून टाकले असते किंवा त्यांनी 1 लॉट फ्युचर त्यांनी सेल करून टाकला असता. का, कारण त्यांना ऑप्शन चेनमुळे कळतं की टायटन हा इकडनं पडणार आहे खाली, डॉट टू डॉट पडणार आहे, म्हणून त्यांनी काय केलं असतं, म्हणून त्यांनी लगेच तिथे जो आहे तो स्टॉक जो आहे हा विकून टाकला असता. म्हणजे फ्युचर जे आहे हे सेल करून टाकलं असतं. आता सगळ्यात एचडीएफसी बँक सगळ्यात इझी तुम्हाला सांगतो. गौरव एक मिनिट, गौरव एक मिनिट. आता तू मदरसन सुमी सपोर्ट आहे ना, तर सपोर्टची जी आकडे आहेत ना लॉट्स गुणिले 3 लाख रुपये कर, कारण एक फ्युचर विकायला किंवा एक ऑप्शन विकायला 3 लाख रुपये लागतात
मदरसन सुमीला 612 लॉट आहेत, ते त्यांना गुणाकार करून दाखव किती करोड रुपये लोकांनी लावलेले आहेत जे म्युच्युअल फंडांचे लावले जातात. एक्सप्लेन इट. आता इथे जर का तुम्ही विचार केलात तर 612 जर का मदरसन सुमीचा लॉट, ऍक्च्युली मला एक मिनिट, मला लॉट साईज मला बघायला लागेल मदरसन सुमीची. सो लॉट साईज एवढे लोकांनी इथे पुट रायटर्सनी इथे पुट राईट केलेले आहेत. पुट रायटर काय करतात तर पुट रायटर ऑलवेज मार्केटला टॉपला घेऊन जातात. पुट रायटर काय करतात, ऑलवेज मार्केटला टॉपला घेऊन जातात. जर का इथे एवढ्या लोकांनी जर का इथे पुट राईट केलेले आहेत, म्हणजे आता जे सर म्हणाले, आता माझे वडील म्हणाले की 3 करोड रुपये 4 करोड रुपये जर का इथे लोकांनी लावलेले आहेत आणि इकडची जर का पोझिशन तुम्ही बघितल्यात तर इकडच्या कम्पॅरेटिव्हली या पोझिशन ज्या आहेत या मार्केटला खाली पाडणाऱ्या पोझिशन ह्या पूर्णपणे त्यांच्याकडे ताकद नाहीये. ह्याचं कारण इथे लोकांनी म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा मोठमोठे जे सेलर्स असतात, मोठमोठे रायटर्स असतात, ही लोक पुट राईट करून ठेवतात कारण की त्यांना म्युच्युअल फंड मध्ये 7,000 शेअरचा लॉट आहे. सो 7,000 शेअरचा लॉट, त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास तुम्हाला एवढे 612 गुणिले 7,000, 264 गुणिले 7,000 एवढे लोकांनी इथे पुट राईट करून ठेवलेत. हे रायटर कोण असतात तर हे रायटर असतात म्युच्युअल फंड्स मोठमोठे. जर त्यानंतर जे HNI क्लायंट्स असतात, HNI जे इन्व्हेस्टर्स असतात, HNI ट्रेडर्स जे असतात, हे इथे पुट राईट करून ठेवतात. ती लोक म्हणतात की आम्ही मदरसन सुमीला खाली पडू देणार नाही 180च्या खाली, आणि आम्ही मदरसन सुमीला वरती घेऊन जाऊ. आणि इकडच्या लोकांचा जो आहे, इकडच्या लोकांचा जर का तुम्ही गुणाकार केलात 656 गुणिले 7,000 मायनस 125 जर का तुम्ही केलं तर यांची संख्या त्याच्या मनात खूप कमी होते. आणि म्हणून काय करतं, शेवटी मार्केट चालवतो कोण, मार्केट चालवते जनता, मार्केट चालवते पब्लिक, मार्केट चालतं डिमांड आणि सप्लाय वरती. आपण म्हणतो की ऑपरेटर चालवतात, हे करतात. अरे पण ऑपरेटर जेव्हा ऑपरेट करतात स्टॉकला तेव्हा ह्यांची पण पोझिशन आपल्याला इथे दिसते ना, ऑपरेटर्सची पोझिशन. आलं लक्षात? ऑपरेटरच्या पोझिशन सुद्धा आपण इथे बघू शकतो. ह्याला आपण काय करतो, ऑपरेटर पोझिशन जेव्हा बाय करतात तेव्हा आपण इथे बघू शकतो या गोष्टी. सो जर का आपल्याला कळतंय की ह्याच्यावरती मार्केट जाणार नाही कारण की लोकांनी इथे फुल ऑन पुट राईट करून ठेवलेले आहेत, 180 ला ह्यांनी बाय करून ठेवलेले आहेत म्युच्युअल फंड्स वाल्यांनी, स्टॉक्स इक्विटी डिलिव्हरी म्युच्युअल फंड्स वाल्यांनी स्टॉक बाय करून ठेवलेले आहेत आणि सोबत पुट राईट करून ठेवलेले आहेत, हे आपल्याला जर का कळत असतील तर आपण काय मदरसन सुमीमध्ये एंट्री नाही मारणार ऍज अ ट्रेडर किंवा ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून. सो म्हणून त्या दिवशी मी काय केलेलं, त्या दिवशी मी स्वतः माझा हा ट्रेड तुम्हाला सांगतोय, हा मी 180 रुपयाला मी मदरसन सुमी बाय केलेला आणि जवळपास 7 ते 8 दिवसामध्ये मला मदरसन सुमीने पूर्ण माझं टार्गेट 10% अचीव्ह करून दिलं. बँक किती देते वर्षाला, 6% देते ना, बरोबर. आणि मदरसन सुमी आपल्याला किती देते 10% देते 8 दिवसात. स्टॉक आपल्याला 10% देतो. बट इट इज अ कॅल्क्युलेशन, इट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. मी कोणत्याही पद्धतीचा इमोशन वरती, मदरसन सुमीला मोठी ऑर्डर आली म्हणून मी स्टॉक बाय केला असं मी केलेलं नाहीये. तर प्रॉपर मी जे आहे हा डेटा अनालिसिस करून त्याच्या बेसिसवरती मी ह्या गोष्टी केलेल्या तुम्हाला आढळतात. ओके. त्यानंतर मी छोटंसं उदाहरण देतो, सिंपल आणि सोबर HDFC बँकचं. मस्त चालला HDFC बँकेचा. आता मी तुम्हाला कॅन्डल्स दाखवणार आहे. म्हणजे कॅन्डल्स दाखवल्यावरती तुम्ही एवढे चक्रावून जाल, अरे बापरे. प्रत्येक जण HDFC बँकेवर त्यावेळी बॅरिश होता. HDFC बँकेमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झालेलं दिसतंय तुम्हाला, 1 डेची कॅन्डल आहे. तर ही 1 डेची कॅन्डल HDFC बँकेमध्ये प्रत्येक जण बॅरिश होत होता, प्रत्येक जण बॅरिश HDFC बँकेमध्ये होत होता. आणि जर का तुम्ही 24 जूनचा HDFCचा डेटा बघितला तर तुमच्या ह्या एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. एक मिनिट, 24 जूनचा तुम्ही डेटा बघा. हा 24 जुलै 24 जुलै सॉरी, हा एक मिनिट. 24 जुलैचा जर का तुम्ही डेटा बघाल तर त्या डेटामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की इथे जो OI माझा आणि व्हॉल्यूम जो आहे, इथे माझा जो OI आहे आणि इथे जो माझा व्हॉल्यूम आहे त्याची जर का तुम्ही गणना करणार तर टॉप बॉटम साईडला हा कुठेही वीक झालेला नाहीये.
म्हणजे 1600 रुपयाला 1600च्या स्ट्राईक प्राइस वरती एचडीएफसी वाली लोक म्हणतायत की आम्ही पुट रायटर म्हणतायत, बायर्स म्हणतायत, म्युच्युअल फंडचे बायर्स म्हणतायत, मोठमोठे एचएनआय इन्व्हेस्टर्सच्या पोझिशन्स इथे लागलेल्या आहेत, करोडो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये इथे 1600च्या स्ट्राईक प्राइस वरती लागलेत. ते म्हणतात की आम्ही 1600च्या स्ट्राईक प्राइस वरती मार्केटला एचडीएफसी बँकेला खाली तुटू देणार नाही, आम्ही मार्केटला इकडनं एचडीएफसी बँकेला वरती घेऊन जाऊ. मग त्या दिवशी जर का तुम्ही रेट बघितलात तर आपला रेट इथे 1594 ते 1591च्या मध्ये होता त्या दिवशी जर का रेट बघाल. आणि बरोबर तुम्ही जर का इथे बघितलं तर तुमच्या ही एक गोष्ट लक्षात येईल, बरोबर ह्या तारखेला इकडनं डॉट टू डॉट रिव्हर्सल करून आता एचडीएफसी बँक बिचारा वरती चाललाय. आले लक्षात? जर का आत्ताचं आपण टार्गेट बघितलं तर एचडीएफसी बँकेला सध्या त्याचं टार्गेट 1694 आहे ऍज पर दी ऑप्शन चेन अनालिसिस. ओके, रोज डिमांड सप्लाय चेंज होते, रोज डिमांड बदलते, रोज सप्लाय चेंज होतो. इकडे ज्यांनी पोझिशन घेतलेले असतील इथे 1 लाख लावायचे आणि 10% गेल्यावर 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट म्हणून ते काढायचे. आलं लक्षात? सो असा भरपूर स्टॉक्स आहेत. मग असं सांगायचं म्हटलं तर पूर्ण रात्र जाईल. ओके, मी असे अनेक इन्व्हेस्टमेंट करून माझे इन्व्हेस्टमेंट रिडीम केलेले आहेत स्टॉक मध्ये. अनेक मी फ्युचर ऑप्शन्स मध्ये आतापर्यंत ट्रेड घेतलेले आहेत बेस्ड ऑन दी ऑप्शन चेन. ओके, एक मिनिट. आता जर का तुम्ही रेजिस्टन्स बघाल 24 जुलैचा, तर 24 जुलैच्या रेजिस्टन्स मध्ये असं दिसतंय की तुम्हाला 1704 जी आहे ही 1704 तुम्हाला सेलिंग प्राइस दाखवत आहे. म्हणजे हा शेअर 1704 पर्यंत किंवा 1695 ते 1704च्या मध्ये हा शेअर जो आहे हा वरती अजूनही जाऊ शकतो. मी कोणत्याही पद्धतीचं टिप तुम्हाला देत नाहीये. आलं लक्षात? त्यामुळे हा जास्तीत जास्त पहिली त्याची प्राइस असेल 1695 आणि दुसरी प्राइस असेल त्याची 1704 रुपये. आलं लक्षात? म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ह्याची एचडीएफसी बँकेची अजून मजल किती जाईल तर 1694 तुम्हाला दिसते. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला सेलिंगचा मौका एचडीएफसी बँक देणार आहे. जर का तुम्ही बघाल तर किती डॉट टू डॉट इथे फिरलाय बघा 24 जुलैला. आलं लक्षात? सो सांगायचा मुद्दा असा आहे की हे डेटा अनालिसिस जे आहे हे डेटा अनालिसिस आपण जे आहे हे शिकवतो. आणि उद्या आपण एक गोष्ट, अशा भरपूर स्टॉक्स आहेत. उद्या आपण हवं तर लाईव्ह मार्केटच बघणार आहोत. डायरेक्ट उद्या आपण आता इंडेक्स बघू. ठीक आहे, आज आपण स्टॉक बघितले, उद्या आपण इंडेक्स बघू. काही लोक ट्रेडर्स पण आहेत आपल्यामध्ये. सो सकाळी उद्या मी 9 ते 11 मध्ये 2 तास तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग तुम्हाला दाखवणार आहे की ऑप्शन चेनच्या बेसिसवरती तुम्ही निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेडिंग कसं करू शकता, तुम्ही इंडेक्समध्ये कसं ट्रेडिंग करू शकता. आणि जर आपल्याला अजून जास्त चांगला वेळ मिळाला, जर का उद्या निफ्टी जर का कन्सॉलिडेट झाली, निफ्टी कन्सॉलिडेट होतोय, निफ्टी बुलिश होतोय, आम्हाला सकाळी 9:30 पावणे 10 वाजताच कळतं. कारण इथे ऑप्शन चेन वरती सिनॅरिओज तयार झालेले असतात सकाळी 9:30 पावणे 10 वाजता. सो उद्या 9 ते 11 मध्ये आपण इंडेक्स चेक करू. जर का वेळ मिळाला तर उद्या तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल मी स्टॉकशी देऊ शकेन. जसं मी 1 ऑगस्टचं टायटनचं तुम्हाला दिलेलं होतं की टायटन बरोबर त्या ह्याला गेला रेजिस्टन्सला आणि तिकडनं खाली आला. आलं लक्षात? सो उद्या आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी उद्या आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे सकाळी उद्या प्रत्येकाने 9 ते 11 2 तास उद्या आपल्याला डेटा अनालिसिस करायचंय, ऑप्शन चेन अनालिसिस आपल्याला करायचंय आणि मार्केटला जे आहे हे मार्केटची मुवमेंट आपल्याला बघायची की त्या दृष्टीने डेटानुसार मार्केट फिरतं का, हे आपण काय करणार आहोत हे आपण उद्या सकाळी 9 ते 11 मध्ये बघणार आहोत. आलं लक्षात? सो काही डाऊट्स असतील तर मला बिंदास विचारा तुम्ही. थोडं सेशन मोठं झालंय कारण की हा टॉपिक थोडा मोठा होता. मला प्रत्येक गोष्ट मी सांगू नाही शकत याच्यामध्ये एका तासामध्ये. सर नमस्कार, महेश केळकर बोलतोय. हा बोला. 3 आणि 4 जूनचा जो सिनारी होता की 3 तारखेला गॅप अप झालं आणि 4 तारखेला मोठी बेरिश कॅन्डल झाली. ओके, मार्केट खाली आलं. तर तो सिनारिओ ऑप्शन चेनवर कसा रीड केला असेल तुम्ही, ते उद्याच्या किंवा कुठल्या सेशन मध्ये तुम्ही सांगू शकाल का की उद्या गॅप अप होणार आहे, हा की उद्याचे पॉसिबिलिटी गॅप अप आहेत किंवा ओव्हरनाईट पोझिशनच्या डेटा तर अवेलेबल नसतो आपल्याला किंवा असतो का, तो ग्रॅप करता येतो, या काही गोष्टी. हा आत्ता सांगतो, टेन्शन घेऊ नका, आत्ता सांगतो. नाही टेन्शन नाही घेतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी एक तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी सगळ्यांना एक सांगतो की मी स्वतः ऍज अ ट्रेडर म्हणून मी 1 जून ते 5 जूनच्या मध्ये ट्रेड केलेले नाहीये. ह्याचं कारण आपण कोणत्याही न्यूज वरती ट्रेडिंग करत नाही. ओके, आपण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण फक्त आणि फक्त डेटा अनालिसिस करून ट्रेड करतो. मी 3 जूनचं आणि 4 जूनचं तुम्हाला 1 दिवसाचं मार्केट दाखवतो. सो यू विल गेट आयडिया
की मी का ट्रेड केला नाही ते. 3 जूनचा लावतो पहिले. लावतो किती 9:30चं, 1 मिनिट, 9:45चं लावतो. ठीक आहे. जर का तुम्ही बघाल तर इथे रेजिस्टन्स कुठे माझा गावाला जाऊन बसलाय बघा, 23,500ला भलतीकडेच जाऊन बसलाय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असं जेव्हा सिनारिओ असतो तेव्हा आपण ट्रेड करतो, हे पण मी तुम्हाला सांगतो. परंतु इथे आपल्याला विकनेस दिसायला हवा, कोणत्याही पद्धतीचा विकनेस दिसायला हवा. रेजिस्टन्स मध्ये व्हॉल्यूम आणि ओवाय, आणि ओवाय चेंज असं म्हणतायत की आम्ही इथे हटणार नाही आहोत, आम्ही इथे उभे राहणार आहोत. त्यामुळे मार्केटचा जो रेजिस्टन्स होता हा एवढ्या लांब होता. 1 मिनिट. मार्केटचा जो रेजिस्टन्स होता हा एवढ्या लांब होता, म्हणजे मार्केट जर का सकाळी बघाल तर मार्केट 23,578 पॉईंट मार्केट वरती होतं, 578 पॉईंट वरती होतं. आणि 578 पॉईंट मार्केट वरती असताना मार्केट सपोर्ट इकडे होता, सपोर्ट वरनं मार्केट वरती गेलं टॉप साईडला. का टॉप साईडला जाऊ शकलं? ह्याचं कारण मार्केटला अडवणारा डेटामध्ये रेजिस्टन्सच इथे बसलेला होता, कुठेतरी दूरच्या कोपऱ्यात जाऊन तिथे बसलेला होता. आलं लक्षात? इथे कुठेतरी दूर कोपऱ्यात कुठेतरी जाऊन बसलेला होता तुमचा रेजिस्टन्स. ओके. त्या दिवसाची जर का तुम्ही आयव्ही बघितली, आयव्ही इन द सेन्स इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जवळपास तुम्हाला 30च्या इथे गेलेली, 30च्या आसपास गेलेली. व्हेरी डेंजर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी इन द सेन्स मार्केटमध्ये जी फ्लक्च्युएशन्स होतात. रोज सकाळी मार्केट जर का 100 रुपयाला चालू झालं तर मार्केट 100 रुपयालाच क्लोज असं नाही होणार. मार्केट 100 वरून 200ला जाईल, 200 वरून 50ला येईल. तर व्होलॅटिलिटीचा अर्थ असतो की स्पीड ऑफ फ्लक्च्युएशनचा स्पीड. तो स्पीड आयव्ही जेवढी तुमची जास्त असेल त्या पद्धतीने त्या मार्केटमध्ये तुमचा वरती जाण्याचा स्पीड आणि खाली पडण्याचा स्पीड हा खूप हाय असतो. त्यामुळे हायएस्ट व्होलॅटिलिटी असते. आणि मार्केट त्या दिवशी वरती का गेलं? कारण रेजिस्टन्स बिचारा एकटाच 23,500ला बसलेला आणि सपोर्ट त्याला खालनं टॉपला ढकलत होता, म्हणून मार्केट 3 जूनला मार्केट टॉपला गेलेलं. ओके. पण मी स्वतः ट्रेड केलेला नाहीये. जर का कोणी इंडिया विक्स बघत असाल, इंडिया विक्स म्हणजे निफ्टीचं व्होलॅटिलिटी इंडेक्स निफ्टीचा 1 जून ते 5 जूनचा हायएस्ट निफ्टीचा इंडिया विक्स 27 होता. जर का तुम्ही बॅक टेस्टिंग करून बघितलं गुगलवरती जाऊन, ट्रेडिंग व्यू वरती जाऊन तुमच्या लक्षात येईल 27. इट इज व्हेरी हायएस्ट व्होलॅटिलिटी इन द मार्केट. सो ऍज बिकम अ ट्रेडर आपल्याला खूप 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 सावधानीपूर्वक अशा न्यूज बेस मध्ये ट्रेडिंग करायचंय. बजेटमध्ये मी ट्रेड केलेला नाही, याचं कारण बजेटच्या दिवशी सुद्धा मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त होती. ओके. सो कधीही न्यूज बेस कधी ट्रेडिंग करू नका, डेटा बेस ट्रेडिंग करा. आम्हाला माहिती होतं की आज मार्केट वरती जाणार, गॅप अप होणार. का होणार? कारण रेजिस्टन्स गावाला बसलाय. मार्केटला पाडणारी लोक जी आहेत ही मार्केटला पाडणारी लोक 23,500ला बसली आहेत, म्हणजे मार्केट तिथपर्यंत तरी वरती जाणारच, मार्केट एक उछाल तुम्हाला देणारच. म्हणून त्या दिवशी मार्केट वरती गेलेलं. आलं लक्षात? हे आणि अगदी तुम्हाला 9:15चा डेटा दाखवतोय प्रत्येक लोकांना. मला असे प्रश्न विचारा, मला खूप आवडतील प्रश्न विचारलेले. मला माहितीये टायमिंग वेळेची मर्यादा आहे आपल्याला. गौरव सर, ओके. मला एक विचारायचं होतं, हे एओसी कॅल्क्युलेटर ही तुमची स्वतःची साईट आहे का? कुठली ऑप्शन डेटा दाखवणारी? एओसी कॅल्क्युलेटर हे स्वतः राज शहा म्हणून फाउंडर आहेत की ज्यांनी हे पूर्णपणे सॉफ्टवेअर बनवलं. ठीक आहे. गुड. हे पूर्णपणे सॉफ्टवेअर बनवलं. आपण काय करतो ऍज अ एज्युकेशनल पार्टनर आपण ऑल ओव्हर Okay. इंडिया एज्युकेशन प्रोव्हाइड करतो आमच्या प्रत्येक स्टुडंटला. कारण राज शहा Okay. सर काय करतात, तर राज शहा सर याच्यामध्ये तुम्हाला आता बऱ्याच गोष्टी आहेत की आता पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टीमध्ये येणार आहे की ऑटोमॅटिक तुम्हाला रिव्हर्सल्स कळतील किंवा भरपूर काय काय मोठमोठ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत ह्या सॉफ्टवेअरमध्ये. तर ह्याच्या बेसिसवरती, ह्या डेटा अनालिसिसच्या बेसिसवरती डेटा अनालिसिस कसं करायचं, डेटा अनालिसिस कसं केलं गेलं पाहिजे, स्टॉक मार्केट म्हणजे काय, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, तर ह्या सगळ्या एज्युकेशन पार्टनर म्हणून आम्ही काम करतो. आणि राज शहा सर जे असतात, हे राज शहा सर ह्या पूर्ण ऍज अ फाउंडर आणि इन्व्हेंटर म्हणून आपण त्यांना म्हणतो, हे स्वतः सीईओ आहेत. ओके. याचे हे प्रोग्राम करतात, आम्ही लोकांना शिकवायचं काम Wow. करतो ऍज अ चॅनल नेटवर्क पार्टनर. असं आहे. सुपर. खूपच छान. ओके. येस. अजून कोणाचे काही डाऊट्स आहेत? प्रभाकर सरांची जर का सर, मला परमिशन doubt असेल तर होती. आपण एक्सटेंड करू शकतो का?
कारण डाऊट्स आहेत भरपूर सर लोकांचे आपल्याला आज. याच्यात बॅक टेस्टिंग पण करता येतं का हो? मी आता बॅक टेस्टिंग केलं ना. मी आता बघा इथे 3 जूनचं मार्केट बघितलं 9:15चं. नाही आलं नाही, लक्षात? मला ते विचारायचं होतं Backtesting की तुम्ही- आपण अल्गो टेस्टवर आपण कसं करतो की पूर्ण दिवसात ऑप्शन कसा हल्ला हे जे दाखवतात ना तसं हम्म. याच्यात असतं का? ऑप्शन कसा आहे तुम्हाला आजकाल- इथे एलटीपी दिसतो ना, इथे लास्ट ट्रेडेड प्राइस तुम्हाला इथे दिसतात. पूर्ण ओके, दिवसात ओके. सकाळी 9:15 वाजता या ऑप्शनची प्राइस काय होती आयटीएमच्या 386. आता या 23,300ची स्ट्राईक प्राइस लक्षात ठेवा. आता या ऑप्शनची प्राइस तुम्हाला असं धरून चाला 12 वाजता काय आहे, 12:55 ती आता बघूया. 23,300चा ऑप्शन आहे. ठीक आहे. गौरव सर तुम्ही टिक बाय टिक दाखवा. 23,300चा ऑप्शन जो आहे तो 23,300च्या त्यावेळी एलटीपीची प्राइस माझी 321 होती. ओके. Yes, तुम्हाला हवं yes. तिथे तुम्ही डेटा चेंज करू शकता. डेटानुसार तुम्ही टाइम चेंज करू शकता. प्रत्येक पद्धतीनुसार डेट तुम्ही चेंज करू शकता. मार्केटची तुम्ही एक्सपायरी वाईज ते मार्केट बघू शकता बॅक टेस्टिंग करून. आले लक्षात? सर पोस्ट मार्केट टाईप ना टिक बाय टिक त्यांना दाखवा ना वरती. 1-2-3 सेकंद किंवा असं दाखवा ना एखाद मिनिट की कसा डेटा चेंज होतो ठीक तर आहे. दाखवा. खालच्या रिप्ले वरती Market दाबा बटन. सकाळी- हा म्हणजे मला ते Market ऑप्शन 9:15 सिम्युलेटर वाजता- म्हणायचं होतं ऍक्च्युली. ओके. मार्केट 9:15 वाजता चालू होतं. ठीक आहे. मार्केट 9:15 वाजता जेव्हा चालू होतं तेव्हा तुम्हाला खाली जर का तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला बॅकवर्ड, प्ले, पॉज आणि फॉरवर्डचं बटन मिळतं. जर तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्केट पुढे न्यायचंय तर तुम्ही डायरेक्टली प्ले आणि पॉजचा ऑप्शनचा वापर करू शकता. जर का तुम्हाला मागच्या वेळेमध्ये म्हणजे 9:15 आता ऍक्च्युली 10च्या आधी 9:15चं मार्केट बघायचं तुम्ही बॅकवर्ड करू शकता. आणि जर का तुम्हाला इथे पुढे मार्केट न्यायचंय तर तुम्ही पुढे फॉरवर्ड वरती क्लिक करून पुढे मार्केट नेऊ शकता. वाजलेत किती? इथे तुम्हाला 9:16 झाली आहेत. तुम्हाला जर का 23,300चा तुमचा ऑप्शन बघायचा तो तुम्ही इथे बघत बसा. इथे तुम्ही व्हॉल्यूम बघू शकता. ओआय चेंज सगळ्या पद्धतीचा डेटा तुम्ही जसं मी मार्केट पुढे नेतो त्या पद्धतीने तुम्हाला इथे डेटा चेंज करताना इथे तुम्हाला दिसेल. 9:18, 9:19, 9:20. आता तुम्हाला वाटतंय की नाही मला 1 मिनिटानंतर नकोय. जर 10 सेकंदांनी डेटामध्ये काय झालं हे बघायचंय तर ते 10 सेकंद तुम्ही सिलेक्ट करा. इथे जर का तुमचा 9:20 वाजले ओके आणि तुम्ही जर का 10 सेकंद इथे क्लिक केलं तर दर 10 सेकंदांचा अपडेट तुम्हाला अपडेट इथे दिसेल आलेला. आले लक्षात? सो अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्टली जे आहे हे डायरेक्टली तुम्ही टिक बाय टिक मिनिट्स ऑन मिनिट्स सेकंड्स ऑन सेकंड तुम्ही ह्या गोष्टी चेक करू शकता. या पद्धतीने तुमचे एलटीपी म्हणा, तुमचा व्हॉल्यूम म्हणा, तुमचा ओआय म्हणा, तुमचा ओआय चेंज म्हणा आणि आयव्ही म्हणा, डेल्टा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज झालेल्या इथे दिसतात. आलं लक्षात? सो तुम्ही बॅकटेस्टिंग प्रत्येक 10-10 सेकंद सुद्धा बॅकटेस्टिंग करू शकता कोणत्याही डेटचं बॅकटेस्टिंग. ते कोणत्याही स्टॉकचं तुम्ही करू शकता. फक्त स्टॉक हे एफएनओ मध्ये लिस्टिंग असणं गरजेचं आहे. ओके. डन. सो प्रभाकर सर Hello. उद्या हा बोला. हा बोल. हा बोल ना, तू नमस्कार. बोल. आताच्या ज्या हा. चार्टचा जो आहे त्याच्यामध्ये 23,000 विल ऍक्ट ॲज अ सपोर्ट आणि 23,300 रेजिस्टन्स असं वर्क करेल का? बेसिकली याच्यामध्ये ऍक्च्युली ही थिअरी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोकांचा खूप बघणारा दृष्टिकोनातून ऑप्शन चेन कडे वेगळा आहे. लोकांना वाटतं की हा व्हॉल्यूम आहे, हा ओआय आणि हा ओआय चेंज आहे. ओके, हा माझा सपोर्ट आहे. तर एक्झॅक्टली नाहीये. सपोर्ट जरी मी याला म्हटलं तरी तो सपोर्ट कुठे माझा वीक झालाय का टॉप साईडला? माझा सपोर्ट कुठे बॉटम साईडला वीक झालाय का? माझा ओआय कुठे वीक झालाय का? ह्या गोष्टी मला कन्सिडर करणं गरजेचं आहे. आता जर का तुम्ही सध्या विचारलं तर माझा सपोर्ट जो आहे हा माझा सपोर्ट व्हॉल्यूमचा मला दिसतोय 23,000ला आणि इथे मला प्रेशर जनरेट करताना ओआय दिसतोय. ओके. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला कॉम्बिनेशन करून शिकायला मिळणार आहेत. कारण की माझा ओआय जर का तुम्ही नीट बघितलात तर माझा ओपन इंटरेस्ट हा 22,600ला बसलेला आहे आणि तो बॉटम साईडला टॉप साईडला प्रेशर जनरेट करतोय आणि ही टॉप साईड जर का तुम्ही बघाल तर इथे त्याचं प्रेशर जनरेट करायचं काम चालू आहे. म्हणजे अमर अकबर अँथनी हे तिघही एकत्र यायचा इथे विचार करतायत. व्हॉल्यूम, ओआय आणि ओआय चेंज. लोकांचा प्रॉब्लेम हा होतो की लोकांना असं वाटतं की जर का एचडीएफसी बँक जर का आला आपल्या इथे तर तो हायएस्ट ओपन इंटरेस्टला आला की आपण खरेदी करायचं. इट इज व्हेरी रॉंग वे. ओके.
जेवढा आपण ओपन इंटरेस्ट, जो हायएस्ट सपोर्ट किंवा हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे, तो मला कुठे वीक दिसतोय का टॉप साईडला, कुठे बॉटम साईडला वीक दिसतोय का, किंवा तो वीक होतोय का, बॉटमचं किंवा टॉपचं पर्सेंटेज माझं वाढतंय का, सेकंड हायएस्ट पर्सेंटेज, या सगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशन करणं आपल्याला गरजेचं आहे. स्टॉक मध्ये आपण म्हणतो की जर का इथे माझा ओआयचा सपोर्ट आहे स्टॉक मध्ये आणि इथे ओआयचा रेजिस्टन्स आहे, म्हणजे एका प्राइसला सपोर्ट अँड रेजिस्टन्स उभे आहेत, म्हणजे इट इज व्हेरी डेंजरस सिच्युएशन टू बाय दी स्टॉक्स. कारण इकडनं स्टॉक्स बॉटमला पण पळू शकतो, इकडनं स्टॉक टॉपला पण पळू शकतो, आणि त्याच्यामध्ये इक्विटी इन्व्हेस्टमेंट आपण ह्याच्यामध्ये नाही करू शकत. सो इट इज अ परमिटेशन कॉम्बिनेशन. ती कॉम्बिनेशन तुम्हाला कळली पाहिजे. तुम्ही जर का इथे नुसतं जर का बघाल की 100% वरती माझा सपोर्ट आहे, तर हे आपण आत्ता आपल्याला जो सपोर्ट दिसतोय, पण मग ओआय माझा काय म्हणतोय, जर का अमर मोठा भाऊ म्हणतोय की बाबा ओके मी स्ट्रॉंग आहे, माझा अकबर काय म्हणतोय आणि माझा अँथनी काय म्हणतोय, ह्या पण गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. त्या पद्धतीने सेम रेजिस्टन्स मध्ये जर का तुम्ही 23,500चा रेजिस्टन्स बघाल, तर व्हॉल्यूम आणि ओआयचा दोघांचाही आपल्याला दिसतोय. बॉटमला बघायचं तर बॉटमला कुठे विकनेस, सॉरी टॉपला बघायचं टॉपला कुठे विकनेस आहे का. त्यानंतर ओआय चेंज जर का बघितली तर ओआय चेंज माझी 23,300ला आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मार्केट 23,300च्या रेजिस्टन्सला, म्हणजे 23,270ला मार्केट आल्यावर एक रेजिस्टन्स छोटासा निर्माण करू शकेल, मार्केटमध्ये एक चांगला रिव्हर्सल इथून मिळू शकेल. पण ओआय चेंज माझी बघत असताना ती ओआय चेंज माझी बॉटमला कुठे वीक झाली का, ती माझी ओआय चेंज टॉपला कुठे वीक झाली का, ह्या पण गोष्टी आपल्याला चेक करायला लागतात. सध्या जर का ऑफिशियल रेजिस्टन्स बघितला तर सगळ्यात पहिले मार्केटमध्ये रिव्हर्सल येईल 23,300च्या रेजिस्टन्सला, छोटंसं रिव्हर्सल येईल, तिकडनं मार्केट वरती जाईल, वरती जाऊन ते अडकेल 23,500ला. आणि म्हणून आपण 3 जूनला, 4 जूनला आणि 5 जूनला ट्रेड केला नव्हता. जर का 3 जूनचा मार्केट बघितलं तर रेजिस्टन्स कुठेतरी गावाला जाऊन बसलाय. ओके, सो सांगायचा मुद्दा हा की ह्याच्यामध्ये आपण नुसता व्हॉल्यूमचा सपोर्ट पकडत नाही, आपण नुसता ओआयचा आपण कन्सिडर करत नाही, तर त्याचा विकनेस कुठे आहे, त्याचा विकनेस बॉटमला आहे, विकनेस टॉपला आहे, ह्याच्या बेसिसवरती आपण परमिटेशन कॉम्बिनेशन सांगतो आणि त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये ट्रेड किंवा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता असे बरेच स्टॉक आहेत, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आहे, मदरसन सुमी आहे, टाटा मोटर्स आहे, टायटन आहे, त्याच्यानंतर डिक्सन आहे, आयईएक्स आहे, हे असे बरेच स्टॉक आहेत. पण आता एवढे दाखवत बसू तर पूर्ण रात्र जाईल आपल्याला. ठीक आहे, उद्या वेळ मिळाला तर नक्की आपण स्टॉक बघू उद्या. ओके, इंडेक्स तर बघणारच होतो, इंडेक्स नाही उद्याचं, वाटलं तर उद्या स्टॉक पण बघू वेळ मिळाला तर. सो प्रभाकर सर. ओके. ओके, सो ओके. हा सर, येस. हा मगाशी तू एक NSE ची साईट दाखवली होती, त्याच्यातनं तू डाटा नंतर हा तुझ्या सॉफ्टवेअर मध्ये आणला, तर ती NSE मध्ये पण हा जो डाटा अवेलेबल आहे तो कुठल्या दरात दाखवशील एकदा पुन्हा NSE च्या साईटवर. हा याच्या आता ही जी इथून डाटा, एक मिनिट, इथून डाटा तू तुझ्या सॉफ्टवेअर मध्ये कॅप्चर केला जातो असं. बरोबर. होय. दर 3 मिनिटानंतर ओपन इंटरेस्ट, ओआय चेंजचा डेटा येतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो डेटा असतो हा इकडे तुम्हाला दिसेल, तर हा दर 3 मिनिटांनी तुमचा इथे अपडेट होतो. आम्ही त्याच्यासाठी पैसे पे करतो लिगली नॅशनल स्टॉक एक्सचेंजला. ठीक आहे, आणि भरपूर लाखो रुपये पे केल्यानंतर आम्हाला हा लाईव्ह डेटा मिळतो. व्हॉल्यूम तुमचा दर 10 सेकंदांनी अपडेट होतो आपल्या डेटामध्ये. ठीक आहे, आपल्या डेटामध्ये जर का तुम्ही व्हॉल्यूम इथे बघाल तर व्हॉल्यूम दर 10 सेकंदांनी अपडेट होतो. ओआय आणि ओआय चेंज हे 3 मिनिटांनंतर आपल्याकडे अपडेट होतात. ह्यासाठी आपण पैसे नॅशनल स्टॉक एक्सचेंजला पे करतो. ओके. आणि हे जे सॉफ्टवेअर आता तू जे बोललाय, जे आपण दाखवलंस, हे सॉफ्टवेअरचे म्हणजे लायसन्सेस वगैरे कसे असतात? येस, बेसिकली जर का तुम्ही ह्या सॉफ्टवेअरचं प्राइसिंग बघितलं, बघायला भरपूर आहे या सॉफ्टवेअरमध्ये, शिकायला खूप आहे. हे जर आज तुम्हाला झलक दाखवली आहे, तर जर का विकली तुम्हाला सबस्क्रिप्शन असेल तर हे विकली तुम्हाला 99 रुपयाचं सबस्क्रिप्शन मिळतं विकली बेसिसवरती. मंथली कोणाला करायचं असेल तर 300 रुपये महिन्याला आहेत, इन्क्लुडिंग जीएसटी आहे. त्यानंतर क्वार्टरली करायचं असेल तर 799, 1499, 1500 रुपये. सो असं मी काय करेन प्रभाकर सर, मी तुम्हाला ना एओसीची हवी तर ना प्ले स्टोअर वरून तुम्हाला लिंक पाठवून देईन, प्ले स्टोअरची, किंवा तुम्हाला गुगल क्रोमची किंवा वेबसाईटची लिंक पाठवून देईन. सो यू कॅन चेकिंग ऑल्सो ऑन युअर मोबाईल. ओके. सर अजून माफक दरात आहे म्हणजे.
हा सर, हा सर, सॉरी बोला ना. सॉरी अजून दुसरं कुठलं ऍप आहे की जे असं कस्टमाइज OI आणि हे आय व्ही जे जनरेट होतं ते दाखवतं? कारण सेन्सिबल मध्ये तर असं दिसत नाही. तुम्ही तुमचं जे आहे ते आपलं. नाही नाही, तसं ऍक्च्युली दुसरं नाहीये. तसं नाहीये म्हणजे दुसरं app. हायएस्ट ओपन जे आणि sense- तुमच्या ज्यात दिसतंय की जनरेट होतोय का त्याला कस्टमाइज करायला लागतं आपल्याला सेन्सिबल मध्ये? कस्टमाइज आम्ही केलेलं आहे प्रोग्रामिंग करून, कोडिंग करून याच्यामध्ये. राज शहा सर जे हा. आहेत, जे आमची दिल्लीची हा, हा. प्रोग्रामर टीम आहे, जर का तुम्ही हा, हा, सिंपल, हा. जास्त वेळ मी घेणार नाहीये कोणाचाही, सिंपल तुम्हाला सांगतो. लोक म्हणतात सर इथे 100% कसं दिसतं, ओके, तर सिंपल तुम्हाला सांगतो. जर का महेश केळकरांना 100 पैकी 90 मार्क मिळालेत, राजीव केळकरांना 100 पैकी 80 मार्क मिळालेत, प्रभाकर सरांना 100 पैकी 70 मार्क मिळालेत आणि स्वरूप केळकरला 100 पैकी 60 मार्क मिळालेत. सगळ्यात हायएस्ट कोण आहे? 100 पैकी 90 वाला, बरोबर. म्हणजे येस येस. पर्सेंटाईल आपण काढतो आणि ह्या पर्सेंटाईलच्या बेसिसवरती तुम्ही 100% जे आहेत हे 100% तुम्ही डिसाईड करता. आणि सेकंड, ज्याला 80 मार्क मिळाले, इट इज माय 80%, इट इज माय सेकंड हायएस्ट व्हॉल्यूम. सो आता जर का तुम्ही इथे चेक केलं तर ऑप्शन चेन वरती जर का तुम्ही, कारण दर 3 मिनिटांनी हा डेटा अपडेट होतोय, जर 3 मिनिटांनी जर का तुम्हाला पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करायचं तर 3.5 पर्यंत तुम्ही पर्सेंटाईलच कॅल्क्युलेट करत बसाल. मग ट्रेड कधी घ्याल, इन्व्हेस्ट कधी कराल? म्हणून हे सिम्प्लिफाय करायचं म्हणून आम्ही हे केलंय. ऍक्च्युली तेच, कारण एनएससीच्या आलं साईटवर लक्षात. असं कोण बघेल आणि त्याला ते कळेल तर तो मोठा ज्ञानी होईल. नाही, पण डेटा आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजला मानायचं फक्त आम्ही काय केलंय, आम्ही फक्त ते एओसी मध्ये कलर कोडिफाईंग आणि युजर फ्रेंडली करून आम्ही सॉफ्टवेअर सगळ्यांसमोर आणलंय. ह्याच्यामध्ये अजून बरेच येणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे, पुढे काम चालू आहे आमचं. ओके. सर उद्या Okay. तर तुम्हाला या सॉफ्टवेअर मध्ये किती शॉर्ट आणि किती लॉंग झालेत कळतं का? मार्केटमध्ये Sorry? किती शॉर्ट पोझिशन क्रिएट झाल्यात आणि किती लॉंग पोझिशन क्रिएट झाल्यात हे कळतं का या सॉफ्टवेअर मध्ये? हा याच्यामध्ये कळतं ना, दिसतंय ना सेंटरला सर, इथे जर का- स्पॉट वरती दाब, स्पॉट वरती दाब. इथे तुम्हाला लॉंग अनवाइंडिंग, हा शॉर्ट बिल्टअप, लॉंग बिल्टअप सगळं दिसतं बघा समोर. ह्याच्यामध्ये फ्युचर प्राइस बघा, तुमची फ्युचर प्राइस डाऊन होते, फ्युचर OI इकडनं अप होताना दिसतोय. मग जर का तुम्ही इथे क्लिक केलं तर नक्की माझं काय होतंय? लॉंग अनवाइंडिंग होतंय, लॉंग बिल्टअप होतंय, शॉर्ट कव्हरिंग होतंय. मग आता लॉंग बिल्टअपचं मिनिंग काय आहे, शॉर्ट कव्हरिंगचं मिनिंग काय आहे, शॉर्ट बिल्टअपचं मिनिंग काय? मग तुम्हाला काय करायचं इथे? कॉल बाय करायचंय का कॉल राईट करायचंय? कारण ही ऑप्शन चेन ही रायटरची आहे. ही ऑप्शन चेन बनवायचं काम हे रायटर करतात. व्हॉल्यूम नंतर जनरेट होतो, आलं लक्षात? व्हॉल्यूम हा नंतर जनरेट होतो, आधी पहिले रायटरच्या पोझिशन्स Yes. लागतात. रायटर असेल तर व्हॉल्यूम जनरेट होईल ना. मी जर का गुळ विकायला ठेवला तर विक्रेता खरेदीदार येणार आहे. मी जर का गुळ विकायलाच नाही ठेवणार, लोकांना कळणारच नाही की मी गुळ विकायला ठेवलाय. सो कधी पहिले ओपन इंटरेस्ट आणि OI चेंज आधी मार्केटला चालू ठेवतात, विक्रेत्याचं मार्केट, आणि मग व्हॉल्यूम जनरेट होतो, आलं लक्षात? येस येस सो तुम्ही इथे बघू शकता या गोष्टी फ्युचर बिल्टअप मध्ये. आणि सर उद्या तुम्ही स्टॉप लॉस बद्दल पण सांगाल? हा सांगतो ना सर, हॅलो. उद्या सांगतो. उद्या लाईव्ह मार्केट दाखवणार आहे 9 ते 11 सकाळी. हो पण ते पण हो, डोंट वरी सर, नक्की सांगेन. आणि लास्ट क्वेश्चन, तुम्ही जे आता सेबी रजिस्टर्ड आहात बोललेला काल, मग तुम्ही ऍडवायझरी सर्व्हिस पण करता का तुमच्या क्लायंटला? We are SEBI registered only for the mutual funds. Okay. We are not providing any kind of tip service for the stocks and index. We are No only broker. educating the people. Yes. ओके. आम्ही फक्त म्युच्युअल फंड मध्ये SEBI रजिस्टर आहोत. काही दिवसात तुम्हाला टिप सर्व्हिस पण द्यायला लागू, टेन्शन घेऊ नका. चालू आहे प्रोसेस, आमचं लायसन्सिंग चालू आहे, त्यामुळे ते पण आपण सगळं करू. पण आम्ही सध्या तरी कोणत्याही पद्धतीच्या टिप आपण देत नाही कोणाला. सगळ्यात पहिले आम्ही फक्त एज्युकेट करतो, बिकॉज वी आर अ एज्युकेशनल पार्टनर. केळकर्स फायनान्शियल सर्व्हिसेस, इट इज अ एज्युकेशनल पार्टनर ऑफ AOC. ओके, ग्रेट सर. ओके सर एक शेवटचा बरेच प्रश्न आहे. माझ्याकडनं. हा बोला. हा सर, जो रोज डेटा येतो की FIIच्या पोझिशन किती आहेत, किती लॉंग झालेत, किंवा डोमेस्टिकच्या किती आहेत, क्लायंट्सच्या किती आहेत, प्रोडेस्टच्या किती आहेत आणि रिटेलच्या किती आहेत, म्हणजे हा जो डेटा आहे हा खरोखर तेवढा उपयोगी आहे का आजच्या तारखेला आता? हे पण मला उद्या सर सांगा. हो नक्की. उद्या आपण ना त्याच्या ऍक्च्युली ना जास्त 10:30 झाले तर FIIचा डेटा डे एंडिंगला होतो. हा ठीक आहे, उद्या बोलू. उद्यासाठी म्हणून मी एक प्रश्न विचारून ठेवलाय हा, की याचा ठीक आहे. आजचा जो मार्केट
सिनारिओ सुरू आहे, तर त्याचा आता त्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा खरोखर उपयोग होतो का? ओके ओके ओके, ठीक आहे नो प्रॉब्लेम, उद्या डिस्कस कारण करूया या ही गोष्टी. जेवढ्या गोष्टी पब्लिकमध्ये जेवढ्या समजतात तेवढं मार्केट रिॲक्ट करतं का नाही करतं, हा म्हणजे ह्याच्या अनुषंगाने विचारलं मी. ओके ओके, नो प्रॉब्लेम सर, आपण नक्की डिस्कस करू. हा. उद्या जॉईन व्हा तुम्ही 9 वाजता, चालेल. 9 ते 11 आपण हो. डिस्कस करू. हो हो. गौरव सर, ओके, अजून ओके. एक प्रश्न होता. हॅलो. हा हा, तर आपण Yes, आता yes. निफ्टीच्या स्पॉट वरती काम करतोय असं कन्सिडर केलं हो तर सपोज निफ्टीमध्ये कुठे ट्रेड होत नाहीये माझा, किंवा काही कंडिशन्स मॅच होत नाहीयेत, किंवा काही असेल व्हॉट एव्हर, Whatever. हा. मला जर समजा स्टॉक वरती शिफ्ट व्हायचंय, तर हाऊ कॅन आय चूज अ स्टॉक टू ट्रेड फॉर इंट्राडे और पोझिशनल whatever. और पोझिशनल व्हॉट एव्हर? ओके, मी पटकन सांगतो, मी जास्त वेळ घेणार नाहीये प्रभाकर सर. इकडे तुम्हाला डायरेक्टली जर का देतोय तर इकडे तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनर मिळतो. स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्स स्टॉक कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही अदानी एंटरटेनमेंट घेतला तर डायरेक्टली अदानी एंटरटेनमेंट वरती जेव्हा मी क्लिक करतो ह्याला, तेव्हा डायरेक्टली अदानी एंटरटेनमेंटची माझी ऑप्शन चेन ओपन होते. आणि हा माझा स्टॉक कोणता आहे, तर हा माझा स्टॉक सपोर्टला आहे, आणि रेजिस्टन्सचे स्टॉक तुम्हाला इथे मिळतात. जर मी रेजिस्टन्सला क्लिक केलं तर रेजिस्टन्सला कोणकोणते स्टॉक आले, तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला इथे दिसतात डायरेक्ट ओपन होऊन. त्यांची ऑप्शन चेन डायरेक्ट आपल्या डोळ्यासमोर ओपन होते. ते उद्या आपण डिस्कस करणार आहोत या सगळ्या गोष्टी, कारण आज वेळेचं आपल्या बंधन आहे. ऑलरेडी आपण खूप लेट चाललोय. ठीक आहे. नोटिफिकेशन येत असतात, नोटिफिकेशन रनिंग मार्केटमध्ये. नोटिफिकेशन येत असतात. स्ट्रॉंग एसआर स्टॉक्स मध्ये तुम्हाला अपडेट्स मिळत असतात. एसआर स्टॉक्स मध्ये तुम्हाला अपडेट्स मिळत असतात. आता स्ट्रॉंग म्हणजे काय, नॉर्मल एसआर स्टॉक्स म्हणजे काय, ते आपण उद्या डिस्कस करू. ओके ओके ओके, थँक्यू. ओके, रडार सिस्टम काम करते. थँक्यू. येस येस, थँक्यू. गुड नाईट गौरव. ओके. गौरव Thank you. मस्त झाला. येस येस. थँक्यू. हा, चांगला झाला सर. एकदम गौरव सर, इन्फॉर्मेटिव्ह खूपच छान केलं तुम्ही, आणि आउटस्टँडिंग. येस 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 येस, थँक्यू. सो प्रभाकर सर, फक्त एक सांगायचं आहे की उद्या 9 ते 11 सकाळी असणार आहे Yes, yes. लाईव्ह मार्केट. आपण हो, लाईव्ह हो, मार्केट कोणी Yes, दाखवत yes. नाही, आपण दाखवतो. मी Okay. तसा मेसेज सगळ्यांना शूट केलेला आहे. तरी पण आता जे काही जॉईंट आहेत त्यांना आपण सांगूया की उद्या 9 ते 11 हे लाईव्ह मार्केटमधचं सेशन आहे. आणि त्याच्यात म्हणजे आताचं असं सेशन आपल्याला आतापर्यंत कुठे शिकायला नसेल मिळालं, तर आपण ते उद्या शिकणार आहोत. ओके. 9:15 पर्यंत जॉईन व्हा. 9:15 चालू ना कळा. ओके नाही नाही नाही, 9 वाजता सगळ्यांनी join होऊ द्या. 9ला मला join pre-opening करा. त्यांना शिकवायला ठीक लागेल. शार्प. हा, ओके, ओके, ठीक आहे, 9ला ठीक आहे. pre-opening मी घेईन पहिले. ओके. ठीक आहे. थँक्यू. गुड नाईट. हो चालेल, धन्यवाद. चालेल, बाय बाय, गुड नाईट. Good night. गुड नाईट. गुड नाईट. ओके ओके.